आता आपण स्टोरी बघितली त्याप्रमाणे राहू केतू हा जो चर्चेचा विषय आहे, हा सद्गुरू अवधूत शिवानंद महाराज यांच्या चरणी ही आपली सेवा अर्पण करतोय आपण. तुम्ही सर्वांनी मी जे आवाहन केलेलं पंढरपूरच्या वारीसाठी, त्यासाठी भरघोस प्रतिसाद दिला. आणि ते मी का केलेलं तसं, कारण आपल्या आतापर्यंतचे आपले सर्व लेक्चर्स फ्री असतात. पण हे लेक्चर असं का केलं ते मी लेक्चरच्या शेवटी सांगेन. जर विसरलो तर तुम्ही मला जरूर आठवण करून द्या. परत आपण एकदा गुरूंना नमन करूया. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवो सर्वकार्येषु सर्वदा. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा. गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. तर राहू आणि केतू यांना समजण्यासाठी आजचा वेळ पुरेल असं मला वाटत नाही, कारण 4 आणि 7 नंबर पण आपल्याला, ज्यांची जन्मतारीख 4/22/13 आहे किंवा 7/25 आणि 16 आहे, यांना पण समजून घ्यायचं आहे. तर कदाचित आपल्याला याचा एक दुसरा पार्ट करावा लागेल. असं बघू आपण आज किती वेळ आपल्याला मिळतोय. तर राहू केतू हे समुद्र मंथनातून निघाले. आता आपण व्हिडिओ बघितला. तर ही जी निर्मिती आहे राहू केतूंची, हीच मुळात संतुलनातून झालेली आहे. म्हणजे देव आणि असुर, म्हणजे चांगल्या विचार आणि वाईट विचार यांचं जेव्हा मंथन होतं, त्या मंथनातून जो ऍक्सिस तयार होतो तो राहू केतूचा ऍक्सिस आहे. आपण या व्हिडिओमध्ये बघितलं की हा जो पर्वत होता, त्या पर्वताला या वासुकी नावाच्या सापाने बांधून तो जेव्हा समुद्रामध्ये, क्षीरसागरामध्ये आणला, तेव्हा तो बुडायला लागला. आणि त्यामुळे विष्णूने कूर्म अवतार घेऊन तो स्वतःच्या पाठीवर घेतलेला. आणि त्याच्यावर जसं एखाद्या रवीनं आपण ताकात मंथन करतो, तसं त्या पर्वतानी समुद्राचं मंथन केलं आणि त्याच्यातून हे 14 रत्न निघाली. जसं उच्चैश्रव नावाचा अश्व आहे, ऐरावत नावाचा घोडा आहे, लक्ष्मी आहे. त्यातूनच धन्वंतरी अमृत घेऊन आले. आणि हे अमृत जे आहे, हे अमृत पान हे देवांच्या मनात पण कपट निर्माण झालं आणि असुरांच्या मनात पण कपट निर्माण झालं. तेव्हा राहू केतूंची निर्मिती ही कपटातून झालेली आहे. पण कपटातून कपट म्हणजे वाईट गोष्टींचं निर्मूलन करण्यासाठी चांगल्या गोष्टीचं सहाय्य न घेता वाईट गोष्टीतूनच त्याचा पडाव म्हणा किंवा त्याचा उठाव करण्यासाठी या राहून जो उठाव केला तो आपल्याला यामध्ये दिसतो. तर या समुद्र मंथनामध्ये जे काही अमृत निघालं, त्याचं अमृत पान करत असताना हे 14 रत्न आपण बघतोय स्क्रीनवर, जी पहिल्यांदा हलाहल विष आलं आणि शेवटी अमृत आलं. तर याच्यातून अजून एक आपल्याला एक स्टोरी रिप्रेझेंट होती या पौराणिक कथेतून, की कुठलीही गोष्टीचं जेव्हा मंथन होतं, कुठल्याही गोष्टीचं जेव्हा आपण चर्वण करतो, जेव्हा आपण ती पूर्णपणे ढवळून काढतो, तेव्हा सुरुवातीला त्याच्यातून निगेटिव्ह गोष्टी बाहेर येतात. वास्तूमध्ये पण असंच होतं. जेव्हा आपण वास्तूमध्ये काही ट्रीटमेंट करतो, रेक्टिफिकेशन करतो, तेव्हा सुरुवातीला काही संघर्ष करणाऱ्या गोष्टी तिथं आपल्याला दिसतात आणि शेवटी अमृत बाहेर येतं. तर आता हे हलाहल विष जे आहे, हे शंकरांनी प्राशन केलं म्हणून त्यांचं नाव निळकंठ पडलं. पण त्यानंतर जे अमृत बाहेर आलं, ते विष्णूंनी मोहिनी नावाचं रूप धारण केलं आणि त्याचं अमृतपान पार्शिलिटी करून पहिल्यांदा देवांना द्यायला सुरुवात केली. आणि त्या मोहिनीनं, जी मोहिनी विद्या होती, तिचा वापर करून असुरांवर अशा काही हिप्नोटाईज केलं किंवा त्यांना संमोहित केलं की ते गप्प बसले आणि देव अमृत पित होते. त्यामध्ये एक राक्षस होता स्वरभानू नावाचा, की ज्याची विवेकबुद्धी खूप जागृत होती, अत्यंत हुशार, अत्यंत विवेकबुद्धी, आणि ज्याला म्हणू की आपण देवांपेक्षा सुद्धा महाचतुर असा तो स्वरभानू नावाचा राक्षस होता. आणि त्याच्या लक्षात आल्यानंतर त्यानं मायावी रूप धारण केलं देवांचं आणि तो देवांच्या पंक्तीत जाऊन बसला. देवांच्या पंक्तीत जाऊन बसल्यानंतर जेव्हा असं लक्षात आलं देवांना की हा असुर आहे, आणि ते चंद्रानं त्याची चोरी पकडली आणि ते सांगितलं विष्णूंना की हा असुर आहे आणि हा अमृतपान करतोय. आणि त्यानंतर मग चंद्र आणि रवी ह्या दोन्ही ग्रहांनी
त्याची चुगली केल्यामुळं या स्वरभानू राक्षसाचं रविचंद्राशी वैर झालं असं पौराणिक कथेमध्ये सांगितलं जातं. आणि त्यामुळं ग्रहणा दिवशी राहू सूर्याला आणि केतू चंद्राला असे ग्रासतात आणि त्यामुळं अनुक्रमे सूर्य आणि चंद्रग्रहण होतं. आता ही बातमी जेव्हा विष्णूंना कळली तेव्हा त्यांनी त्याचा शिरच्छेद केला. आणि शिरच्छेद केल्यानंतर जो वरचा भाग होता अमरत्व पावलेला, म्हणजे जे मुख होतं ते राहू म्हणून जन्माला आला आणि त्याच्या खालचा जो भाग होता तो केतू होता. आता पौराणिक कथा आहे, त्याच्यात सिम्बॉलिक प्रेझेंटेशन आहे. हे काही खरे किंवा खोटे याच्या मागे जाऊ नका, कारण तुम्ही जर खरं तर यामध्ये बघितलं तर ही 14 रत्न जी आहेत ह्या 14 रत्नांमध्ये जे तुम्ही बघताय 10व्या नंबरला चंद्रमा पण बाहेर आलाय, चंद्र बाहेर आलाय त्यातून. हे बघा इथं, म्हणजे चंद्र हा अमृत मंथनातून निघालेला आहे. मग त्याला कधी कळलं आणि त्यानं चुगली कधी केली तर पौराणिक कथा ज्या असतात त्या आपल्याला सिम्बॉलिक प्रेझेंटेशन दाखवतात कुठल्याही गोष्टीचं. म्हणजे आपल्याला त्याच्यातून काहीतरी बोध घ्यायचा असतो त्या कथेतून. आणि हा राहू जो आहे हा प्रातिनिधिक स्वरूपामध्ये मायावी म्हणजे इल्युजन्स निर्माण करणारी एक विचार, लोभ निर्माण करणारी विचार आणि लोभापायी स्वतःची डिग्निटी, स्वतःचं कॅरेक्टर, स्वतःचे आयडेंटिटी बदलण्याचे विचार हे राहू रिप्रेझेंट करतो. आणि जेव्हा या राहूचं मर्दन केलं भगवान विष्णूंनी, तेव्हा जे राहिलेले धड आहेत ते विष्णूंच्या पायाशी पडलं. आणि त्यामुळं तो जो केतूचा जो भाग होता तो विष्णूंच्या चरणी अर्पण झाल्यामुळे तो अत्यंत सात्विक झाला आणि राहूकडं लालसा निर्माण झाली. अशी लालसा जी अभिषिक्त लालसा आपण म्हणतो की जी कधीही न पूर्ण होणारी. स्वरभानू राक्षसाचे दोन भाग झाले. एक भाग जो धडाचा भाग आहे, मुखाचा भाग आहे, तो राहू झाला. आणि जो धड भाग आहे तो केतू झाला. आणि तो श्रीहरींच्या चरणी पडल्यामुळं तो शून्य झाला. शून्य म्हणजे तो सरेंडर झाला. आणि त्यामुळं कुंडलीमध्ये ज्या भावामध्ये राहू असतो त्या भावामध्ये राहूला लालसा निर्माण होती. समजा तो धनस्थानात असेल तर अशा लोकांना धनाची खूप लालसा राहते. आणि केतू ज्या भावामध्ये असतो तिथं तो तुम्हाला शून्यता देतो, म्हणजे तुम्हाला तो झिरो बनवतो आधी. आणि झिरो बनवून मग तुम्ही जेव्हा सरेंडर होता परमेश्वराला, जेव्हा तुम्ही श्रीहरींच्या चरणी परमेश्वराच्या चरणी सरेंडर होता तेव्हा तुमचं तो उत्थान करतो. तर या कथेतून असा बोध घ्यायचा आपल्याला की राहू हा ग्रह कपटाने अमृतपान केल्यामुळं तृप्त आहे, त्याला अमरत्व प्राप्त झालं. आणि जो केतू आहे तो केतू हा त्यांच्यापासून वेगळा झाला, पण तो डिटॅच झाला. तो डिटॅच झाला म्हणजे काय झालं तर नैसर्गिकदृष्ट्या त्याला वैराग्य आलं. आणि तो ज्याच्या बरोबर जाईल त्याचं डोकं स्वतःला लावून घेतो. आता गुरुबरोबर जर केतू कुंडलीमध्ये असेल तर अत्यंत शुभयोग आहे, कारण केतू हा सुद्धा सात्विक ग्रह झाला श्रीहरींच्या चरणामध्ये पडल्यामुळं, श्री विष्णूंच्या चरणी पडल्यामुळं. आणि त्याला गुरुचं धड आलं. तर हा गुरु केतू योग हा अत्यंत शुभ आहे कुंडल्यांमध्ये. म्हणजे 3 नंबर न्यूमरॉलॉजीमध्ये आणि 7 नंबर ह्याचं कॉम्बिनेशनच खूप छान आहे. म्हणजे ज्यांचा ड्रायव्हर 3 आहे, कंडक्टर 7 आहे, किंवा ड्रायव्हर 7 कंडक्टर 3 आहे, ते कॉम्बिनेशनच खूप छान आहे. आणि इकडे राहूचं काय झालं तर राहूला विजयाची लालसा, शौर्य, धाडस, नेतृत्व गुण आणि भौतिक सुख उपभोगण्याकडे त्याचा कल हा तसाच राहिलेला आहे. त्यामुळे राहू ज्या स्थानात असतो तुमच्या कुंडलीमध्ये किंवा न्यूमरॉलॉजीमध्ये 4 नंबर जो आहे, 13 नंबर आहे आणि 22 नंबर आहे, हा सतत सतत उंच जाणारा नंबर आहे. त्याला नेतृत्व गुणाची लालसा आहे, त्याच्यामध्ये शौर्य आहे, धाडस आहे, त्याला काहीतरी करून दाखवायचं आहे, वेगळं करून द्यायचं आणि त्याच्याकडे खूप विवेक बुद्धी आहे आणि तो विचार करणारा ग्रह आहे, लॉजिकल प्लॅनेट आहे. आता ग्रहणाच्या वेळी नेमकं काय होतं तर ग्रहणाच्या वेळी पृथ्वी सूर्याभोवती भ्रमण करत असते, ज्याला आपण ही पृथ्वी अशी गोल फिरत असते सूर्याभोवती. आणि पृथ्वीभोवती चंद्र फिरत असतो गोल, क्लॉकवाईज. हे सगळे क्लॉकवाईज करत असतात. तर पृथ्वीच्या भ्रमणमार्गाला उत्तरेकडे जो एक छेदणारा पृथ्वीचा भ्रमणमार्ग आणि चंद्राचा भ्रमणमार्ग ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात तो उत्तरेकडचा बिंदू म्हणजे राहू आहे वैज्ञानिक दृष्ट्या.
राहू हा आकाशमंडलामध्ये काही ग्रह नाहीये, तो एक छेदनबिंदू आहे, एक जागा आहे म्हणू आपण त्याला ती. आणि केतू म्हणजे पृथ्वीचा भ्रमणमार्ग आणि चंद्राचा भ्रमणमार्ग ज्या ठिकाणी एकमेकाला छेदतात, तो एक नोडल पॉइंट आहे, तो म्हणजे केतू आहे. तो दक्षिण भाग आहे. आणि म्हणून दक्षिण ही दिशा मंगळाची आहे. केतू हा तुमच्याकडून काहीतरी प्राप्त करून घेण्यासाठी आलेला आहे. मी ही इज अ रिसिव्हर. इंग्लिशमध्ये त्याला आपण रिसिव्हर म्हणूया. आणि राहू इज अ गिव्हर. राहू तुम्हाला काहीतरी द्यायला आलेला आहे. तुम्ही जर राहूला समजलं व्यवस्थित, तर ही जी लोक आहेत, 4 नंबरची, 13 नंबरची, 22 नंबरची, ही जगाला भरपूर काही देऊन गेलेली आहेत. 7 नंबरची पण देतात. पण कुंडलीमध्ये राहू हा गिव्हर आहे, तर केतू हा रिसिव्हर आहे, असं आपल्याला त्याच्यातून लक्षात येतं. कारण त्यांच्याकडे उत्तर दक्षिण दिशेचा प्रभाव हा त्याच प्रमाणामध्ये आलेला आहे. आता राहूचे स्वरूप कसं आहे, तर राहू म्हणजे प्रकाश आहे. राहू म्हणजे उत्तर दिशा आणि तृप्तता आहे. तुमच्या कुंडलीमध्ये ज्या ठिकाणी राहू आहे, ते तुम्हाला सॅटिस्फाईड करणारं असं स्वरूप आहे त्या राहूचं. म्हणजे लग्नी राहू आला एखाद्याच्या, तर लग्नी राहू हा माणसाला प्रचंड हुशार बनवतो, असामान्य बुद्धिमत्ता देतो. आणि त्यामुळं अंककुंडलीमध्ये जे प्लेन्स असतात आपली, त्याच्यामध्ये हेड प्लेनमध्ये अगदी सगळ्यात कोपऱ्यामध्ये 4 नंबर हा राहूला दिलेला आहे अंककुंडलीमध्ये. आणि त्यामुळे राहू हा बुद्धीला रिप्रेझेंट करतो. राहू म्हणजे असामान्य बुद्धिमत्ता. ज्या लोकांच्या लग्नी राहू असतात ते त्यांच्याकडे वेगळेपण आहे, किंवा ज्यांच्या जन्मतारखेमध्ये कुठल्या ना कुठल्या स्वरूपात 4 येतो, अशा लोकांचं ऑब्झर्वेशन, जसं 1984 मध्ये जन्म असेल, 1994 मध्ये असेल, 74 मध्ये असेल, किंवा एप्रिल महिन्यातला जन्म असेल, किंवा 4, 13, 22 तारखेचा जन्म असेल, तर अशा लोकांच्या जन्मतारखेमध्ये 4 नंबर येतो. आणि हे 4 नंबर हा अत्यंत ऑर्गनाइज, त्याचं निरीक्षण खूप छान असतं, त्याला सुखाची लालसा असते, आणि ते ज्या गोष्टी मनात इच्छितात, मनात आणतात, त्या पूर्ण करण्याची क्षमता त्यांच्याकडे असते. त्यामुळे राहू हा पापग्रह आहे, अशुभ आहे, वगैरे वगैरे ज्या संकल्पना आहेत, त्या असुर म्हणून ठीक आहेत. पण त्याच्याकडे एक मायावी स्वरूप आहे. म्हणजे तो जशी गरज पडेल तशा प्रकारच्या भूमिका जीवनामध्ये करण्यास समर्थ असतो. एखादी स्त्री असेल राहूच्या प्रभावाखाली, म्हणजे 4 किंवा 13 किंवा 22 नंबरची, तर ती घरामध्ये गृहिणी ज्या ठिकाणी काम करते, त्या ठिकाणी ती करिअरच्या बाबतीत अत्यंत करिअरिस्टिक नेचरनं वागत असते. आणि तिच्याकडं अनेक प्रकारच्या प्रतिभा ह्या तिच्यामध्ये लपलेल्या असतात. केतूचं मात्र तसं नाहीये. राहूचा वध हा विष्णूंनी केल्यामुळं राहू आणि केतू यांच्या दोन्हीच्या बाबतीत विष्णूंची आराधना जेवढी तुम्ही कराल, तेवढी तुम्हाला त्यामध्ये या ग्रहांची जर पीडा होत असेल तर ती कमी होते. आता राहू ग्रहाची पीडा कशी कमी करायची, त्याही दृष्टीने मी तुम्हाला काही सांगणार आहे. की राहू हा, त्याचा मेंदू जो आहे, कान, नाक, डोळे आणि रसनेंद्रिय म्हणजे जीभ, हे सगळं त्याच्याकडे आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे हा राहू आहे, म्हणजे ज्यांच्याकडे 4 नंबर आहे, मग कुठूनही आला असेल, जन्मतारखेतून, जन्म महिन्यातून, किंवा जन्मवर्षातून, त्या लोकांची ही 5ही ज्ञानेंद्रिय अत्यंत स्ट्रॉंग असतात. म्हणजे तुम्हाला जे सामान्य लोकांना दिसणार नाही, ते या लोकांना दिसतं. म्हणजे व्हेरी फोकस्ड, ज्याला आपण अर्जुनाला जो पोपटाचा डोळा दिसला, तो डोळा यांना दिसू शकतो, कारण यांची ज्ञानेंद्रिय खूप मजबूत असतात. तर राहूकडं असामान्य बुद्धिमत्ता आहे. राहू हा ग्रह दानव स्वरूप इथं का म्हणलेला आहे, तर जेव्हा तुमच्यामधली लालसा, लोभ, ग्रीड हे जेव्हा जागृत होतं, तेव्हा राहूचं निगेटिव्ह रूप हे तुमच्यामध्ये ऍक्टिव्ह होईल. आणि तेव्हा त्यावेळी राहू हा दानव स्वरूप वागतो. जेव्हा जगाला काहीतरी नवीन द्यायचं आहे, अशी बुद्धिमत्ता, शोध, किंवा एक चांगली व्यवस्थापन, चांगली मॅनेजमेंट जेव्हा तो आपल्याला देतो, एक चांगला ऑर्गनाइज प्लॅनेट असतो, एक चांगलं सुशासन, एक चांगलं प्रशासन देण्याचा प्रयत्न करतो, तेव्हा तो देवरूप असतो. तर ह्या दोन्ही क्वालिटीज 4 नंबरमध्ये असतात.
त्यामुळं 4 नंबर हा राहू दानव स्वरूप पण आहे आणि देव स्वरूप पण आहे. अमृत पिल्यामुळं त्याच्याकडे देवांची पण क्वालिटी आहे. पण त्याच्यामध्ये मूळची मला देवानी फसवणूक केली म्हणून मी पण यांची फसवणूक करतो, ही जी प्रवृत्ती आहे ही दानव वृत्ती आहे. म्हणजे सज्जन लोक त्यांच्यावर जरी अन्याय झाला तरी त्या अन्यायाचं निर्मूलन करण्यासाठी कधीही अनैतिकतेचा रस्ता वापरत नाहीत, चुकीचा रस्ता वापरत नाहीत. पण राहून मात्र इथं असं केलं. राहून ठरवलं की आता यांनी आमच्यावर अशा प्रकारे जर अत्याचार केले आहेत आणि आम्हाला अमृत देत नाहीत, तर मी आता ह्यांच्यावर कपट करतो. तर तो जो ग्रीड आहे तो पण त्याच्यामध्ये आहे. त्यामुळे राहूच्या प्रभावाखाली असणाऱ्या लोकांकडं ह्या दोन्ही क्वालिटी आहेत. आता केतू हा छायाग्रह आहे, पण केतू म्हणजे काय आहे? तर केतू म्हणजे दक्षिण दिशा आहे. केतू म्हणजे रिसिव्हर आहे. केतू म्हणजे डिटॅचमेंट आहे. आणि केतू म्हणजे आध्यात्मिकता आहे, मुक्ती आहे. तर राहू म्हणजे भुक्ती आहे, भोग आहे. तर राहू आणि केतू हे भोग आणि मोक्ष या ऍक्सिसवर राहिलेले आहेत. तर केतूकडे प्रचंड आध्यात्मिक ओढ आहे. त्यामुळे ज्यांना ज्यांना केतूचा त्रास होतोय ती लोक जेव्हा आध्यात्मिक होतात तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड बदल होतात. म्हणजे ज्याला आपण म्हणतो ना की ड्रास्टिक चेंज हा केतू घडवून आणतो. तर केतू हा तुम्हाला आणि ज्यांना खरंच केतू चंद्र युती आहे, केतू शनी युती आहे, केतू मंगळ युती आहे, केतू बुध युती आहे, असे जे लोक आहेत यांच्या जीवनामध्ये 7 नंबर वाल्यांच्या जीवनामध्ये किंवा ज्यांची जन्म जुलै महिन्यामधला आहे किंवा जे 1947, 67, 77 असे जन्माला आलेले आहेत किंवा ज्यांचा जन्म 7 तारखेला, 16 तारखेला किंवा 25 तारखेला झालेला आहे, यांच्याकडे ही क्वालिटी असतीच. पण ते त्याच्यापासून लांब असतात. आणि जेव्हा ते आध्यात्मिक होतात, जेव्हा परमेश्वराला शरण जातात आणि आत्म्याचा शोध घ्यायला सुरुवात करतात, तेव्हा त्यांच्या जीवनामध्ये प्रचंड बदल होतो. त्यामुळे केतू हा तुम्हाला वैराग्य देणारा जरी दिसला, केतू ज्या स्थानामध्ये तुम्हाला असतो तिथं तुम्हाला तो शून्य बनवतो. अमिताभ बच्चनच्या कुंडलीमध्ये तुम्ही जर बघितलं तर केतू हा सप्तम स्थानामध्ये आहे. आणि त्यामुळं जेव्हा अमिताभ बच्चनचं लग्न झालं तेव्हा त्याची पत्नी ही त्याच्यापेक्षा स्टार सेलिब्रिटी होती. आणि त्यामुळे त्याला तिथे शून्य व्हावं लागलं, त्याला तिथे सरेंडर व्हावं लागलं. आणि त्यामुळे त्याचा संसार टिकला. तर ज्यांच्या विवाहाच्या स्थानामध्ये केतू असतात त्यांना जोडीदारापाशी सरेंडर व्हावं लागतं, पूर्णपणे आपल्याला तिथं लोटांगण घालावं लागतं, शून्य व्हावं लागतं. तर केतू तुम्हाला तुमच्या जीवनामधून मार्ग देऊ शकतो. केतूच्या सुद्धा त्रासासाठी विष्णूंची आराधना करायची, कारण केतू हा विष्णू स्वरूपच आहे, कारण तो त्यांच्या चरणाशी पडलेला आहे. आणि त्यामुळं विष्णूंची आराधना जेवढी होईल तेवढी केतूचे त्रास कमी होतात, असं आपल्याला या बोधकथेमधून दिसतं. राहू केतू हे अमावस्या आणि पौर्णिमेशी संबंधित ग्रह आहेत. राहू हा सूर्याला जेव्हा पकडायला जातो किंवा ज्याला आपण ग्रहण म्हणू, ती अमावस्या असते. त्यामुळे अमावस्येवर राहूचा प्रभाव असतो आणि पौर्णिमेवर केतूचा प्रभाव असतो. पौर्णिमेवर केतूचा प्रभाव असतो. आता ही अमावस्या आणि पौर्णिमा यांची आपण जर काही वर्गवारी करायचं बघितलं तर अमावस्या म्हणजे काय, तर एक मस्क्युलाइन नेचर म्हणू आपण त्याला. अमावस्या म्हणजे काय, एक मस्क्युलाइन नेचर. आणि पौर्णिमा म्हणजे काय, तर एक फेमिनाईन नेचर. मस्क्युलाइन म्हणजे काय, तर ज्यावेळी तुम्हाला एखाद्या गोष्टीमध्ये स्त्री स्वरूप, स्त्रीचे गुण किंवा स्त्रियांशी संबंधित काही गोष्टी या पाहायला मिळतात, तिथं राहू आहे. आणि ज्या ठिकाणी केतूचा संबंध येतो तिथं तुम्हाला पौर्णिमेचा प्रभाव दिसेल. म्हणजे आज आपण जे लेक्चर ठेवले हे पौर्णिमेला ठेवलेलं आहे.
हे दोन्हीही ग्रह हे तुम्हाला आध्यात्मिकच बनवून सोडतात, पण दोघांचा प्रभाव वेगळा आहे. राहूचं नेचर मस्क्युलाईन आहे, म्हणजे त्याच्यावर 1, 3, 5, 7, 9 या संख्यांचा प्रभाव आहे. धैर्याची कामं करणे, धाडसाची कामं करणे, ॲग्रेशन, आक्रमकता, शूरता, पुढारीपण. त्यामुळे राहू जेव्हा तुमच्या तृतीय स्थानामध्ये येतो, आता काही कुंडली आपण आज बघायचे, राहू जेव्हा तृतीय स्थानामध्ये येतो तेव्हा तो माणसाला अत्यंत शूर आणि धाडसी बनवतो. आणि केतू जो आहे हा अत्यंत भावनिक, अत्यंत इमोशनल आणि अत्यंत सहृदय, साधना करणारा, उपासना करणारा, लिखाण करणारा, शांतताप्रिय, बुद्धीची कामं करणारा आणि बुद्धीनच एखाद्या गोष्टीचा लढा देणारा, इंडोर वर्क करणारा, जास्त एका जागी बसून तपश्चर्या करणारा, ध्यान करणारा असा प्लॅनेट आहे. आणि त्यामुळं त्यांच्या दोघांच्या मध्ये जर तुम्ही बघितलं तर राहू हा बहिर्मुख आहे, तर केतू हा अंतर्मुख आहे. राहू हा धाडसी आहे, त्याच्याकडे अग्रेशन आहे, आक्रमकता आहे, तर केतू सहनशील आहे. केतू हा सात्विक आहे, कारण तो शून्य झाला ना. श्रीहरींच्या विष्णूंच्या चरणी नमन केलं त्यानं, तो पडला तिथं, त्यामुळे तो त्यांना समर्पित झाला. आणि त्यामुळं राहूला नेतृत्व पाहिजे, तर केतू हा प्रसिद्धी परांगमुख आहे. म्हणजे 7 नंबर, 16 नंबर, 25 नंबर हे कधी त्यांची शेखी मिरवत नाहीत. पण राहूच्या प्रभावाखालची माणसांना सारखं पुढं पुढं करावं वाटतं, कारण तो त्यांच्यातला नॅचरल गुण आहे. म्हणून त्याचं अर्धकायम महावीर्यम, तो महावीर्य आहे आणि तो सेनापती आहे. तर तो जेव्हा मंगळाबरोबर कुंडलीमध्ये येतो तेव्हा राहू मंगळ हा अंगारक योग ज्योतिषशास्त्रामध्ये सांगितलाय. ज्यांच्या कुंडलीमध्ये राहू मंगळ आहेत अशांच्या जीवनामध्ये मंगळाला राहूचं धड येतं, त्यामुळे ते अत्यंत प्रचंड धाडसी, शूर, पराक्रमी आणि रागीट, स्वतःचे म्हणणं खरं करणारे अशी लोक असतात. आता जेव्हा आपण राहू केतूंच्या शक्तींचा विचार करू तेव्हा राहूकडं मर्यादित सांसारिक वासना आहे, तर केतूकडं आध्यात्मिक प्रचिती किंवा अनुभव आहेत जे साधनेतून प्राप्त जातात. तर दोघांसाठी सुद्धा दोघांचे उपाय म्हणून जर तुम्ही बघायचं म्हटलं तर दोघंही नेचर प्रिय आहेत. दोघांनाही जी लोक साधना करतात त्यांना ते त्रास देत नाहीत. जे निसर्गाशी काही देणं लागतं, ज्यांना जे निसर्गाशी झाडं, नद्या, डोंगर यांची स्वच्छता करतात त्यांच्यावर राहू केतूची कृपा असते. जे समाजाशी काही देणं घेणं असतं, जसं आज तुम्ही 100 रुपये या हरिपाठासाठी देऊन आला, तर तुमच्यावर राहू केतूची प्रभाव, राहू केतूचे ब्लेसिंग्स, आशीर्वाद हे आज प्राप्त झालेत तुम्हाला. आणि हे जेव्हा ज्यांच्या नशिबात आहेत तेच लोक आज जॉईन होऊ शकले, कारण हे राहू केतू हे तुमच्या हातून कार्य घडवून घेत असतात, तुम्ही स्वतः करत नसता. तर राहू म्हणजे काय आहे, तर राहू हा सांसारिक सुख जरी असला तरी त्याला ओढणारा केतू आहे एका बाजूनं. आणि संसारा सोडून प्रपंचाकडे जायला त्याला एका बाजूने ओढणारा राहू आहे. त्यामुळे या दोघांमध्ये एक स्प्रिंग सारखं टेन्शन आहे, ताण आहे. 180 डिग्रीचं या दोघांमध्ये अंतर आहे आणि यांच्यामध्ये एक ताण आहे. आणि तो ताण म्हणजे तो ऍक्सेस राहू केतूचा. आणि तो जो ऍक्सेस असतो तो ऍक्सेस पराशर ऋषींनी पण मान्य केलाय, त्यामुळे पराशर संहितेमध्ये राहू केतून स्थान दिलेलं आहे. कृष्णमूर्ती पद्धतीमध्ये सुद्धा राहू केतून स्थान आहे. राहू केतूची स्वतःची नक्षत्र आहेत, जसं केतूचं नक्षत्र अश्विनी आहे, मघा आहे आणि मूळ आहे, तशीच राहूची स्वतःची नक्षत्र आहेत. आता आर्द्रा नक्षत्र हे राहूच आहे. त्याच्यानंतर राहूच्या ज्या नक्षत्रांवर प्रभाव असतो त्यांच्याकडं सुद्धा संसारिक सुख उपभोगायची तेवढीच इच्छा असते. जसं शततारका नक्षत्र आहे, स्वाती नक्षत्र आहे, ही अत्यंत सुंदर नक्षत्र आहेत ज्योतिषशास्त्रातली. स्वाती, शततारका, आर्द्रा ह्यांना संसारिक लालसा आहे. तर अश्विनी, मघा आणि मूळ ही प्रचंड विरक्त, वैराग्यपूर्ण अशी आहेत. तर कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानावर केतूचा प्रभाव असतो. अष्टम स्थान हे केतुचे आहे, कारण आपल्या शास्त्रामध्ये असं सांगितलंय की
शनी शनीवत राहू आणि कुजवत केतू. म्हणजे मंगळासारखा हा केतू आहे आणि शनीसारखा राहू आहे. तर अष्टम स्थानावर आपल्या केतूचा प्रभाव असतो आणि लाभस्थानावर शनीचा प्रभाव असतो. आपल्या कुंडलीमध्ये जेव्हा आपण, मी प्रश्न विचारायला तुम्हाला वेळ देणार आहे, त्यावेळी तुम्ही जरूर प्रश्न विचारा. व्हिडिओ ऑन ठेवून तुम्ही जर प्रश्न विचारले तर मी तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर देतो. आता 4 नंबर, 13 नंबर, 22 नंबर हे तुमच्या अंककुंडलीमध्ये किंवा तुमच्या जन्मकुंडलीमध्ये राहू हा एम्प्लिफायर आहे. म्हणजे तो ज्या ठिकाणी ज्या ग्रहाबरोबर जाईल त्याची ताकद वाढवतो. जसं राहू शुक्र युती आहे, त्या लोकांना अत्यंत ब्रँडेड हाय क्वालिटीचं आणि चांगलं सुख जीवनामध्ये प्राप्त करण्याची इच्छा, लालसा असते. आता तेच जर राहू गुरु बरोबर गेला, म्हणजे गुरुग्रहाला राहूचं मुख आलं, म्हणजे अत्यंत सात्विक शरीर आहे, पण त्याला मुख मात्र असुराचं प्राप्त झालं, तर तो चांडाळ योग मानला जातो राहू गुरुचा. तो अशुभ योग देऊ शकतो त्यावेळी आपल्याला. तर अशा वेळी आपल्याला एकच गोष्ट लक्षात ठेवायची आहे की राहू हा ग्रह कुठलीही गोष्ट अँप्लिफाय करतो, म्हणजे वाढवतो. आणि केतू हा ग्रह कुठल्याही गोष्टीच्या जे व्हायब्रेशन्स आहेत, सांसारिक व्हायब्रेशन्स, ती स्टेप डाऊन करतो आणि तुम्हाला अध्यात्मामध्ये स्टेप अप करतो. आणि त्यामुळं राहू हा बुस्टिंगचं काम करतो, तर केतू तुम्हाला स्लो डाऊन करतो. आणि त्यामुळं राहू हा गिवर आहे, तुम्हाला ऊर्जा देणार आहे, तर केतू हा रिसिव्हर आहे. त्यामुळे राहूशी संबंधित आपण जेव्हा विचार करू कुंडलीमध्ये, तेव्हा तो ज्या स्थानात असेल, ज्या ग्रहाबरोबर असेल, त्याची ताकद वाढवणार आहे. आता ती तुम्हाला झेपली नाही किंवा तुम्हाला ती पचली नाही तर तो तुमचा प्रॉब्लेम आहे. तेव्हा राहू हा रवी बरोबर गेला तर त्याची अहंकारी वृत्ती, नेतृत्व गुण किंवा रवीकडे असलेलं डिसिप्लिन तो वाढवेल. चंद्राबरोबर राहू गेला, त्याला अत्यंत इमोशनल बनवेल, भावनिक बनवेल, कलात्मक बनवेल. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये तो मन त्याचं अडकून राहील, निर्जीव गोष्टींमध्ये पण अडकेल, निसर्गामध्ये अडकेल. मंगळाबरोबर राहू गेला तर तो त्याचा क्रोध वाढवेल, त्याचा राग वाढवेल, धाडस वाढवेल. आणि त्यामुळं राहू हा ग्रह तुमच्या कुंडलीमध्ये ज्या ग्रहाबरोबर जाईल त्या ग्रहाची ताकद वाढवतो. आणि ही ताकद राहूच्या ग्रहांबरोबर जेव्हा आपण चेक करतो, तर असं लक्षात येतं की कुंडल्यांमध्ये जसं चंद्र राहू, मंगळ राहू, बुध राहू, गुरु राहू, शुक्र राहू, शनी राहू, तर तो शनी बरोबर गेला तर शनीची ताकद वाढवेल. शनी हा विलंब करतो, तर तो माणसाला उशिरा सगळ्या गोष्टी करायला लावेल, त्याला कंजूस बनवेल. शनी हा सेव्हिंग करणारा प्लॅनेट आहे, पैसे कमवणारा ग्रह आहे तुमच्या कुंडलीमधला. तर तो तुम्हाला पैशाकडे कल दाखवेल तुमचा जास्त. बुधाबरोबर गेला तर बुद्धी मोठी प्रचंड असेल त्याची, अत्यंत बुद्धिवान असतात ही लोक, सायंटिस्ट असू शकतात वगैरे वगैरे. म्हणजे सामान्यतः राहू ज्या ग्रहाबरोबर किंवा ज्या राशीत जाईल त्या गोष्टीची गुण वाढवतो, तर केतू ज्या स्थानामध्ये जाईल त्या गोष्टींचे गुणवत्ता किंवा त्या गोष्टींचे जे रिझल्ट आहे ते आध्यात्मिक क्षेत्रामध्ये रूपांतरित करतो. आणि मग तुम्हाला असं वाटतं की त्रास होतोय. त्रास होत नसतो. तुम्हाला केतू हा असे काही लेसन्स देत असतो जीवनामध्ये, असे काही शिकवण देत असतो की ज्यामध्ये तुम्ही आध्यात्मिक व्हावं, तुम्ही गुरूंकडे जावं, तुम्ही उपासना करावी, तुम्ही प्राणायाम करावा, तुम्ही योगा करावा, तुम्ही सत्संग करावा, तुम्ही चांगल्या लोकांच्यात उठाव बसावं. म्हणून केतू हा तुमच्या जीवनामध्ये काही कलाटण्या आणत असतो, पण त्या तुम्हाला समजत नसतं. तर आपण पुढच्या काही कुंडल्या अभ्यासण्यापूर्वी आतापर्यंत जर काही तुम्हाला शंका असतील तर त्या विचारा, म्हणजे मग थोडं एक 10 मिनिटांनी आपण पुढच्या कुंडल्या बघूया. तर हम्म. अष्टम स्थानावर केतूचा प्रभाव असतो, मग राहूचं धनस्थानावर असेल का? लाभस्थानावर सांगितलं की लाभस्थानावर. भाऊचा लाभस्थानावर असतो. ओके. हा. विवेकजी, तुमची काय शंका आहे?
सर, वास्तूमध्ये आपण साऊथ वेस्टला राहूचं स्थान मानतो. हा एक विषय होता आणि आता आपण साऊथ नॉर्थ याबद्दल बोलतोय. आणि दुसरं, राम मंदिराच्या बाबतीत साऊथला म्हणजे साऊथ वेस्टला म्हणजे केतूला राहूला कंट्रोल करण्यासाठी केतू सारखा वापर गणेशजींचा केला जातो. त्यामुळे आपल्या जसं तुळशी बागेत सुद्धा रामाच्या मंदिराच्या पाठीमागे साऊथ वेस्टला एक गणपतीचं मंदिर ठेवलेलं आहे छोटस. तर याच्याबद्दल मला दोन्ही बद्दल काही सांगू शकाल का आपण? वास्तुशास्त्राचा आणि राहू केतूचा आपण यामध्ये काय अभ्यास घेतलेला नाहीये, कारण त्याची व्याप्ती खूप मोठी होईल. पण मी जे तुम्हाला उत्तर दक्षिण म्हणतोय ते सूर्याभोवती जेव्हा पृथ्वी प्रदक्षिणा मार्गाने फिरते, तिचं ज्या उत्तर दक्षिण अंतरामध्ये जेव्हा चंद्राचं विक्षेप वृत्त हे सूर्याच्या क्रांती वृत्ताला ज्या ठिकाणी दोन भागामध्ये छेदतं ते पूर्व पश्चिम अंतर नाहीये, तर उत्तर दक्षिण अंतर असल्यामुळं उत्तरेचा जो भाग आहे तो राहू म्हणला जातो आणि दक्षिणेचा जो भाग आहे तो केतू म्हणला जातो. तिथं वास्तुशास्त्र काही नाहीये, ती एक अंतरिक्ष घटना आहे. म्हणजे बरोबर. विक्षेप वृत्त आणि क्रांती वृत्त ज्या ठिकाणी छेदतं ते नोडल पॉइंट म्हणजे राहू केतू आहेत. आता बरोबर, की तुमच्या म्हणजे पृथ्वीचा ऍक्सिस आपण. हा पृथ्वीचा ऍक्सिस केतूचा जो केतूसाठी गणेशाची उपासना ही सांगितलेली आहे. म्हणजे केतूसाठी चंडी आणि गणेश या दोन उपासना ज्योतिषशास्त्राच्या पुस्तकामध्ये सुद्धा वर्णन केलेले आहेत. तर आपण तुम्ही म्हणताय तसं एक राहू केतू आणि वास्तू हा एक विषय घेऊन आपण एक वेगळं लेक्चर बनवू शकतो. त्याच्यामध्ये आपण काही केस स्टडीज म्हणा किंवा काही तुम्ही जे आता सिद्धांत म्हणताय ते नक्कीच आपण त्याच्यामध्ये अभ्यासाला घेऊया. ओके, कारण राहूचा त्यात इथं ड्रेनेज वगैरे हा सुद्धा एक विषय असतो, म्हणून म्हटलं याचा काही हो हो, तो घेऊ आपण एकदा विषय. ठीक. विनायकजी, तुमचा काय प्रश्न आहे? तर फलिताच्या दृष्टीनं प्रश्न आहे की राहू केतू यांना आपण स्थानाचा विचार करायचा किंवा त्यांना दृष्टी आहे यापैकी नक्की काय आहे? काही जण म्हणतात की राहू आणि केतूला सात्विक दृष्टी आहे त्यामुळे त्यांची तशी दृष्टी जाते, त्याचा विचार करावा. आणि काही जण म्हणतात त्यांना दृष्टी नाहीये, ते ज्या स्थानात आहेत त्याचाच विचार करावा. आता मी तुम्हाला जे कुंडल्या सांगणार आहे त्याच्यानंतर तुम्हाला थोडंसं त्याचे उमग होईल, तेव्हा मी कुंडल्यांचं डेमॉन्स्ट्रेशन करतो. कारण तुमच्या बऱ्याचशा शंका अनुत्तरित राहतील, त्यामुळे आधी आपण कुंडल्या पाहूया आणि मग शंका समाधान पाहू तुमचं. तर पहिली कुंडली आहे हेनरी फोर्ड. हेनरी फोर्ड हे ऍक्च्युली एक अमेरिकन उद्योगपती आहेत की ज्यांनी फोर्ड या कंपनीचे ते मालक आहेत. अत्यंत हुशार, लग्नी राहू. तर मगाशीच मी सांगितल्याप्रमाणे राहू या ग्रहाकडे असामान्य बुद्धिमत्ता आहे. आणि त्यामुळं तुम्ही जर काही विशिष्ट लोकांच्या कुंडलीमध्ये बघितलं, आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये एक जुने राजकारणी आहेत त्यांच्या पण लग्नी राहू आहे. ते पण अत्यंत बुद्धिमान आणि हुशार आहेत. तर राहू हा ग्रह ज्या स्थानामध्ये असतो तिथे तुम्हाला तो एम्प्लिफाय करतो. आता लग्नस्थान हे बुद्धीचं स्थान आहे. लग्न म्हणजे तुमचं मेंदू, लग्नस्थान म्हणजे तुमचं शरीरातला मुख. आणि त्यामुळं तो तुमच्या मेंदूला ज्या विचार आहेत तुमचे त्याला एम्प्लिफाय करतो. त्यामुळं आपल्या सर्वांना जी फोर्ड गाडी जी बघायला मिळाली ती या हेनरी फोर्डच्या लग्नी राहू आहे बघा, वृश्चिक राशीमध्ये. जरी तो मंगळाच्या राशीमध्ये असला तरी त्यांनी त्याला प्रचंड बुद्धिमान बनवलं आणि टेक्नॉलॉजी ही मार्केटमध्ये आणण्याचं काम, त्याच्यानंतर खाणींमध्ये खूप मोठं काम हे हेनरी फोर्डनं केलेलं आहे. आता जेव्हा राहू केतूच्या ऍक्सिसमध्ये अनेक ग्रह येतात तेव्हा ते त्या व्यक्तीला वर पण नेतात आणि खाली पण नेतात. पण तुमच्याकडनं जर काही चुकलं तर ते तुम्हाला शिक्षा देतात. तशाच प्रकारची शिक्षा मोहम्मद अझरुद्दीन नावाचा क्रिकेटर होता, त्याच्या राहू केतूच्या ऍक्सेसमध्ये तुम्ही जर पाहिलं, इथं राहू आहे तर इथं अंगारक योग झालेला आहे. मंगळ तिथं आहे आणि चंद्र पण आहे आणि केतूमध्ये शनी पण आहे, रवी पण आहे, इथं बुध पण आहे आणि केतू, असे चार ग्रह आहेत. तर एकाच ऍक्सिसमध्ये मोहम्मद अझरुद्दीनला एवढं वर गेला की त्याच्या पीक मध्ये असताना त्याच्यावर मॅच फिक्सिंगचा बट्टा लागला. आपल्या लग्न केलेल्या बायकोला डिवोर्स देऊन आपल्यापेक्षा वयानं मोठ्या असलेल्या संगीता विजलानीशी लग्न केलं, परत तिच्याबरोबर डिवोर्स झाला आणि सतत तो वर खाली त्याचं करिअर होत राहिलं. स्टॅग्नन्सी किंवा त्याच्या जीवनामध्ये स्टॅबिलिटी ही प्राप्त झाली नाही. त्याचं कारण असं आहे की राहू केतूच्या ऍक्सिसमध्ये जेव्हा हे ग्रह येतात याच्यावर आता आपण फक्त कुंडल्यांमध्ये बघायचंय आणि मग तुमच्या कुंडलीमध्ये
राहू केतूचा ऍक्सेस कसा आहे ते बघणं गरजेचं आहे. जसं राहू केतू हा लग्नी आणि सप्तमात आहे, तर मग अशी मी सांगितलं तसं असामान्य बुद्धिमत्ता आहे. पण तो 6 आणि 12व्या स्थानामध्ये गेला तर तो अशुभ फळ देईल राहू केतू. आणि तो कसं देतो त्याची आपण काही कुंडल्या बघूया, मग तुम्हाला राहू केतूंची फळं बघायला मिळतील. तर मला असं वाटतंय की राहू केतूंच्या ज्या दृष्टी असती त्याचा विचार हा शास्त्रामध्ये सांगितलेला आहे. 5वी आणि 9वी दृष्टी ही राहू केतूंना वगैरे असे वेगवेगळे विचार सांगितलेले आहेत. पण त्याहीपेक्षा राहू आणि केतू ज्या राशीमध्ये असतात त्या राशींची फलं जोरदार देतात. ज्या नक्षत्रात असतात त्या नक्षत्रांच्या स्वामींची फलं जोरदार देतात. आणि ज्या ग्रहाबरोबर असतात त्या ग्रहांची फलं जोरदार देतात. तर इथं नथुराम गोडसेंची पत्रिका आहे. राहू आणि रवी युती व्यय स्थानात झालेली आहे. राहू आणि रवी, तर नेतृत्व गुण, शौर्य, धाडस, पण ते व्ययात गेलं सगळं. आणि केतू षष्ठात. आता ते बरोबर आहेत का चुकीचे आहेत का हा वादाचा विषय आहे. मथुराम गोडसेंचे विचार, पण ते त्यांनी जे कृत्य केलं त्याच्यानंतरच्या ज्या नरसंहार झाला किंवा त्याच्यानंतरच्या ज्या पुढच्या लोकांना जो त्रास भोगायला लागला तो व्ययातील राहू रवी युती. त्यामुळं एखादी घटना घडल्यानंतर म्हणजे भारत पाकिस्तान फाळणी झाल्यानंतर महात्मा गांधींना मारणं पेक्षा त्यांचे विचार मारण्यासाठी प्रयत्नशील राहणं हे गरजेचं होतं. आणि त्याच्या विरुद्ध व्यक्तीला संपवणं हा व्ययातल्या राहू रवी युतीमुळं योग हा लग्नी मंगळ पण आहे, तो पण एक अशुभ योग आहे. पण आपण आता इतर ग्रहांवर बघत नाहीये, आपण फक्त राहू आणि केतूच्या पोझिशन्स आणि त्याचा विचार करतोय. आता महात्मा गांधींच्या पत्रिकेमध्ये चंद्र राहू युती आहे. आता मगाशीच मी सांगितलं की राहू हा ग्रह कुठल्याही ग्रहाला अँप्लिफाय करतो, म्हणजे कुठल्याही ग्रहाची ताकद वाढवतो. आता त्यानं इथं काय केलं, चंद्राची ताकद वाढवली. त्यामुळं महात्मा गांधींनी चंद्र म्हणजे मन, चंद्र म्हणजे प्रजा, चंद्र म्हणजे जनता, आणि त्यामुळे जनतेच्या मनावर गांधीजींनी प्रचंड राज्य केलं. त्यांनी अहिंसा, अमुक तमुक आंदोलनं वगैरे हे सगळं केलं. चंद्र म्हणजे मीठ, चंद्र म्हणजे मीठ पण आहे, त्यामुळे त्यांचं ते मिठाचं आंदोलन खूप गाजलं. सत्याग्रहासाठी जो चंद्रावर जो म्हणजे मनावर नियंत्रण पाहिजे, नियमन पाहिजे, संयम पाहिजे, तो त्यांनी चंद्र राहू युतीमुळे सत्याग्रहाची भूमिका त्यांच्याकडे आली. पण या चंद्र हा इमोशनल असल्यामुळं या राहूनं त्यांना एक डाग दिला, तो म्हणजे भारताच्या फाळणीला जबाबदार काही जे लोक होते त्यामध्ये महात्मा गांधींचं नाव गेलं, की भावनिक झाले, पक्षपातीपणा झाला, एका विशिष्ट समुदायाला त्यांनी फेवर केलं. तर ही चंद्र राहू युती दशम स्थानातली ही तुम्हाला अहिंसावादी बनवत असली तरी पार्शियल पण बनवते. तर JRD टाटा अत्यंत हुशार, ज्यांचा जे फ्रान्समध्ये जन्माला आले आणि ज्यांनी फ्रान्समध्ये करिअर केलं असतं तर काही त्यांना तिथं प्रॉब्लेम नव्हता. पण भारतासाठी प्रचंड, भारत या देशासाठी प्रचंड प्रेम, देशप्रेम आणि राष्ट्रहित जपणारी टाटा कुटुंबातील JRD टाटा, त्यांच्या दशमात चंद्रकेतू युती आहे आणि चतुर्थात बुध राहू आहे. त्यामुळे बुधाला राहूनी अँप्लिफाय केलं. एअर इंडिया, टायटन घड्याळ, ते अगदी आपण टाटा ग्रुपची जी हे बघतो संपूर्ण वाटचाल किंवा त्यांचं यश जे आहे त्याच्यामध्ये खूप मोठं कॉन्ट्रीब्युशन हे बुध राहू युतीमुळं, त्यांच्या जे एरोनॉटिक्स सायन्सचं त्यांना जे ज्ञान होतं आणि त्याच्यातून त्यांनी जो त्यांच्या कंपनीचा आणि जो भारताचा विकास केला ह्याचं मुख्य लक्षण म्हणजे बुध राहू युती. आणि दशमातील चंद्रकेतू युतीमुळे सुद्धा व्यावसायिक दृष्ट्या अत्यंत यशस्वी. तर इथं बुध राहू आणि चंद्रकेतू हे अशुभ नाही आहेत, पण ते दशम स्थानातल्या आणि चतुर्थ स्थानातल्या योगामुळे ते शुभ झालेले आहेत. पण तेच जर चंद्रकेतू व्ययात गेले तर तो मानसिक ताण देईल, मानसिक अशांतता देईल, उद्विग्नता देईल. म्हणजे राहू केतू हे कुठं बसलेले आहेत, कोणत्या स्थानात आहेत, कोणाबरोबर आहेत, जसा तथा चंद्रकेतू बरोबर आहे, पण तो शनीच्या राशीमध्ये आणि शनी भाग्यात आहे, भाग्येश भाग्यात आहे. हा क्लॉज खूप महत्वाचा आहे. मागाशी कोणीतरी शंका विचारली की राहू केतू फळ कसे देतात, तर राहू ज्या राशीत असतो, इथं राहू रवीच्या राशीत आहे आणि रवी तृतीयात आहे,
तर इथं चतुर्थेश तृतीयात तर पराक्रम स्थानाची फळं तुम्हाला मिळतील. कारण पराक्रमी आणि खरंच जे आधी टाटा पराक्रमी होते, धाडसी होते. तसंच चंद्रकेतूमध्ये केतूची जी फळं आहेत ती शनीची फळं जोरदार मिळते. कारण त्याचा डिस्पोजिटर प्लॅनेट जो आहे तो शनी भाग्यस्थानात बसलेला आहे. म्हणजे जेव्हा केतूचा विचार करायचा तेव्हा राहूचा विचार करायचा, तेव्हा त्याचा जो स्वामी असलेला ग्रह आहे तो कुठल्या पोझिशनमध्ये, तो कसा बसलेला आहे, कुठं आहे, त्याच्यानुसार त्याची फळं मिळणार आहेत. आज आपण बघतो की पाकिस्तानचे राष्ट्राध्यक्ष एकेकाळचे अत्यंत वाईट अवस्थेमध्ये जेलमध्ये पाकिस्तानमध्ये एक पाकिस्तानचा क्रिकेटपटू की ज्यानं यशस्वी कॅप्टन म्हणून कारकीर्द केली, की ज्याचा वर्ल्ड कपवर दावेदारी त्याने केली, कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक बळी त्या काळामध्ये मिळवलेला असा अत्यंत हँडसम लोकप्रिय अशा व्यक्तीच्या तृतीय स्थानामध्ये मंगळ राहू नावाचा अंगारक योग झाला. त्यामुळं त्यानं प्रस्थापितांविरुद्ध लढा द्यायला सुरुवात केली. म्हणजे तिथली जी पार्टी आहे पाकिस्तानची जी सत्तेमध्ये होती त्याच्या विरुद्ध जाऊन त्यानं काही काम करायला सुरुवात केलं आणि ते त्याच्या अंगलटी आलं. त्यामुळं मंगळ राहू हा अंगारक योग जो आहे हा तुम्हाला धाडसी बनवतो, पण तो इतका धाडसी बनवतो की तुमच्यामधल्या ज्या काही अतिरिक्त जी धाडस असतं त्याचा तुम्हाला भविष्यामध्ये जाऊन त्रास होऊ शकतो. आता या केसमध्ये मंगळ हा शनीच्या राशीत आहे आणि शनी लाभात आहे, त्यामुळे त्याला लाभ पण झाला. तो पंतप्रधान झाला तिथला, त्यानं काही काळ देश चालवला. पण आता दुर्दैवानं तुम्ही बघताय की त्याची 7.5 असेल किंवा मंगळ राहूवरून शनीचं भ्रमण, परत चंद्रावरून शनीचं गोचरीचं भ्रमण आणि आता मीन राशीतलं शनीचं भ्रमण, ही तिन्ही भ्रमण त्याला ही अत्यंत अशुभ चाललेली आहेत. लाल बहादूर शास्त्रींच्या भाग्यस्थानामध्ये राहू मंगळ युती होती. आता ही राहू मंगळ युती सुद्धा अंगारक योग निर्माण करते. त्यामुळं सिंह रास ही हृदयाची रास आहे आणि त्यामुळे त्यांचा हार्ट अटॅकनं दुर्दैवी मृत्यू झाला ताश्कंद कराराच्या वेळी. त्यांना मारलं मेलं ह्याच्याविषयी भरपूर वेगवेगळ्या प्रकारच्या ताश्कंद फाईल्स आणि ताश्कंदचे पिक्चर वगैरे पण आले, आपण पाहिले. पण पत्रिकेमधला भाग्यस्थानातल्या राहू मंगळाने त्यांना दुसरा भारताचा पंतप्रधान बनवलं पंडित नेहरू नंतर, आणि ज्यांनी देशामधील सैनिकाबरोबर शेतकरी सुद्धा कसा समृद्ध होईल याच्यावर आग्रही भूमिका मांडली, वेगळे विचार मांडले, स्वतंत्र विचार काँग्रेस पक्षापेक्षा वेगळे मांडले, असे लाल बहादूर शास्त्री यांच्या भाग्यस्थानातल्या राहू मंगळामुळे त्यांना चांगल्या प्रकारचा बूस्ट मिळाला. आता राहू सिंह राशीत आहे आणि त्याचा स्वामी रवी दशमात आहे, त्यामुळे त्यांना पंतप्रधान पद मिळेल. भाग्येश दशमेश दशमात हा खूप चांगला योग आहे. म्हणजे राहूचा सानिध्य हे तुम्हाला वर पण नेऊ शकतं. भारतरत्न डॉक्टर आंबेडकरांच्या पण पराक्रम स्थानामध्ये मंगळ राहू युती आहे. त्यामुळे ते हुशार तर होतेच, त्याहीच बरोबरीनं प्रस्थापितांविरुद्ध लढा देणं, एक रिबेलियन म्हणून, एक आद्य क्रांतिकारक म्हणून जे त्यांची भूमिका होती ती मंगळ राहू युतीमुळं चर्चेत आली. त्यांना विशिष्ट एक विचारसरणीचा, एक वेगळ्या विचारांचा नेता म्हणून मान्यता प्राप्त झाली. या मंगळ राहू युती ही तुम्हाला पराक्रम किंवा भाग्यस्थानामध्ये खूप मोठ्या उंचीवर नेण्याची ताकद या युतीमध्ये असते. ही कुंडली आहे बेनझीर भुत्तोची, की हिचे वडील. आता राहू आणि केतू हे काय हे पहिल्यांदा समजून घ्या. राहू केतू हे तुम्हाला लिगसी देतात. म्हणजे जेव्हा तुम्ही तुमची लिगसी सोडता, म्हणजे कुंभाराचा मुलगा कुंभार कामाला नावं ठेवतो किंवा तो म्हणतो हे हीन दर्जाचं काम आहे, तेव्हा तुम्हाला राहू केतू छळायला सुरुवात करतात. आता बेनझीर भुत्तोच्या सुद्धा अष्टमस्थानामध्ये दोष आहे आणि तिच्या वडिलांच्याही, म्हणजे वडिलांना सुद्धा तिच्या फाशी देऊन मारलं आणि हिचाही खून केला पाकिस्तानमध्ये. त्याचं कारण महत्वाचं म्हणजे बुध हा
अष्टम स्थानामध्ये केतू बरोबर बुध केतू युती, आणि बुध हा चंद्राच्या राशीमध्ये आणि चंद्र लाभस्थानामध्ये. आता चंद्र जरी स्थानात असला तरी अष्टम स्थानातली राहू केतूशी संबंधित जे ग्रह असतात ते अशुभ फल द्यायला समर्थ असतात. आता बाकीचे क्लॉज पण तुम्ही जर बघितले की वेश लग्नाला पाहतोय किंवा अष्टमेश चंद्र हा अशुभ स्थितीमध्ये आहे, षष्ठी शुक्राने त्याला बघतोय वगैरे, तरी बुध केतू अष्टमातली युती यामुळे त्यांचा खून झाला. म्हणजे मी तुम्हाला त्या केतू आणि राहूशी संबंधितच काही गोष्टी शिकवायचा प्रयत्न करतोय यामध्ये. यशवंतराव चव्हाणांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा अष्टम स्थानामध्ये बुध राहू युती होती, आणि त्यामुळे भारताचे संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री, भारताचे उपपंतप्रधान नावाची एक नवीन पोस्ट त्या काळात तयार करून त्यांना उपपंतप्रधान पद त्यावेळी दिलेलं, एवढे कर्तृत्वशील व्यक्तीच्या अष्टम स्थानामध्ये बुध राहू युती होती. आता या बुध राहू युतीचा चांगला वैद्योनी परिणाम त्यांना मिळाला. बुध राहू युतीमुळं त्यांनी त्यांच्या मुलाखतीमध्ये असं सांगितलेलं की मी एखादे कारखाने किंवा जर फॅक्टऱ्या काढत बसलो असतो तर मी एवढा मोठा राजकारणी झालो नसतो. ही बुध राहू युतीची असामान्य बुद्धिमत्ता आहे. त्या काळामध्ये वसंतदादा पाटील, वसंतराव नाईक, किंवा इकडं महाराष्ट्रामध्ये डी.वाय. पाटील, जयवंतराव भोसले अशांसारखे, जर तुम्ही राजाराम बापू पाटील अशा त्यांच्या तोडीची जी लोक बघितली सगळी कारखान्यांमध्ये अडकून बसलेली, पण त्यांनी कारखान्यांचं राजकारण न करता विचारांचं राजकारण केलं, कारण बुध राहू युती. आणि मीन राशीमध्ये बुध राहू युती ही त्यांच्या बुद्धीला असामान्यता त्यामुळे प्रदान करते. पंडित जवाहरलाल नेहरूंच्या षष्ठ स्थानामध्ये गुरुकेतू युती होते. तर गुरुकेतू युती ही शुभ मानली गेलेली आहे बरं का. त्यामुळं त्या काळामध्ये भारताचे पहिले पंतप्रधान इतके वर्ष राहिले, त्यांना विरोध फार कमी झाला. अत्यंत चुकीचे निर्णय त्यांनी काही घेतले आपण बघतोय आज, की जसा आपला चीनचा काही भाग गेला किंवा भारताचा काही भाग हा पाकिस्तानकडे गेला, काही समस्या त्यांनी सोडवल्या नाहीत, तशाच ठेवल्या भिजवत, तरी पण त्यांना फारसा विरोध झाला नाही, कारण षष्ठातील गुरु केतू युती. तर केतूला जेव्हा गुरुचं सानिध्य मिळतं तेव्हा तो शुभयोग होतो. चार्ली चॅप्लिनच्या कुंडलीमध्ये सुद्धा गुरु केतू युती आहे, आणि ती त्याच्या पराक्रम स्थानामध्ये असल्यामुळं आपल्या हावभावाने, आपल्या एक्सप्रेशननी त्याने अख्खं जग जिंकलं. तर ही गुरुकेतू युती ही शुभ आहे, आणि धनुराशीमध्ये तर ती अत्यंत शुभ असते. त्यामुळं गुरुकेतूची फळं ही आपल्याला जर बघितली तर षष्ठ स्थानातल्या गुरुकेतूंनी त्यांना विरोधक कमी दिले, आणि जे काही विरोधक दिले त्यांच्यावर ते सहजासहजी हावी झाले किंवा त्यांना त्यांचा सहजासहजी बिमोड करता आला. तर षष्ठातील गुरुकेतू युती असू दे किंवा तृतीय स्थानातील गुरुकेतू असू दे, ती शुभ फळं देते. आता डॉक्टर हेडगेवार, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे आद्य संस्थापक, लग्नी गुरुकेतू युती, आणि लग्नी गुरुकेतू युती असल्यामुळे अविवाहित राहिले. गुरुकेतू हा वैराग्य योग आहे. नेहरूंच्या कुंडलीमध्ये सुद्धा गुरुकेतू षष्ठ स्थानामध्ये आहे, यामुळे त्यांची पत्नी सुद्धा लवकर वारली, त्यांना सुद्धा एकाकी जीवन बरंचसं जगायला लागलं. तसंच हेडगेवारांच्या पत्रिकेमध्ये सुद्धा गुरुकेतू लग्नी ही त्यांना अत्यंत राष्ट्रप्रेमी, देशप्रेमी, धर्मप्रेमी अशी बनवणारी ती युती असल्यामुळं वैराग्यपूर्ण जीवन, सतत राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा प्रसार, स्वातंत्र्याच्या संग्रामामध्ये भाग, आणि देवदेश याच्यासाठी लढणारी अशी एक संस्था स्थापन केली, आणि तिचं नेतृत्व केलं ते डॉक्टर हेडगेवार. आता एक अशुभ योग आपण जर बघायचं म्हणलं कुंडलीमध्ये, तर तो मी मगाशी गुरुकेतू चांगला योग सांगितला, पण अडॉल्फ हिटलरच्या पत्रिकेमध्ये चंद्र गुरुकेतू युती होती. आणि हा हिटलर ह्या एका व्यक्तीमुळं आपल्या सगळ्या जगावर, जसं आता हे युद्ध चालू आहे हे ट्रम्पने आपल्या सगळ्यांवर लादलं,
तसे दुसरं महायुद्ध हे सगळ्या जगावर अडॉल्फ हिटलरमुळे लादलं गेलं. पण अत्यंत संवेदनशील मनाचा स्त्रीमध्ये त्याचं मन गुंतलं आणि त्याच्या जीवन कालावधीमध्ये ते शेवटी त्यानं आत्महत्या करून स्वतःचा जीव संपवला. त्याचं मुख्य कारण म्हणजे गुरुकेतू ही वैराग्य योगच आहे, पण त्या इथं चंद्र पण गेला. आणि त्यामुळे राहूला तृतीय स्थान हे जेवढं चांगलं आहे तेवढं केतूला तृतीय स्थान हे चांगलं नाही. कारण केतू हा पराक्रमी ग्रह नाही, तो अंतर्मुख करणारा आहे, तो मेडिटेशन करणारा आहे, तो वैराग्य देणारा आहे, तो डिप्रेशन देणार आहे जीवनामध्ये. कारण डिप्रेशन, नैराश्य, एकटेपणा आल्याशिवाय तुम्ही आध्यात्मिक जीवन जगू शकत नाही. आणि त्यामुळे त्याला एकटं पाडण्यासाठी, त्याला विरक्त करण्यासाठी केतूनं त्याला अशुभ फळ दिलं. प्रेम प्रकरणामध्ये त्याच्या जीवनामध्ये जो चढ उतार झाला ते त्याला पचला नाही आणि त्यानं आत्महत्या केली. आता जेव्हा रवी राहू दशमामध्ये असतात, रवी राहू, मगाशी मी सांगितलं, कोणतरी प्रश्न विचारला की रवी राहूचे फळ सांगा. दशमामध्ये रवी राहू असेल तर माणसाला अत्यंत अहंकारी आणि सत्ता, साम्राज्य, मीपणा याची लालसा दाखवणारा ग्रह येतो. असे लोकांना राजकारणामध्ये सुद्धा यश मिळू शकतं. कुंडलीतील इतर इतर गोष्टी आपल्याला त्यासाठी बघणं आवश्यक असतं. आता इथं काही तुम्हाला शंका असतील तर मला विचारा, म्हणजे मग आपण त्या शंकांविषयी निरसन करण्याचा प्रयत्न करूया. सर, हम्म. हॅलो. हा बोला. सर, असं इन जनरल ऐकलंय की लग्नी राहू म्हणजे सप्तमात केतू असं जर असेल तर मग ती डिवोर्सची पत्रिका असते, असं पण काही असतं का? नाही, ओके. असं प्रत्येक वेळी असेल असं नाही. मी त्याच्यासाठी काही कुंडल्या अजून दाखवायचे ठेवलेले आहेत, अशा प्रकारचे भ्रम तुमच्या मनामध्ये असतात म्हणून. नेक्स्ट. ओके. हॅलो. हा. हा सर, षष्ठातली मंगळ राहूची युती शत्रुता वाढवते का? हो. समजा षष्ठ स्थानातील मंगळ राहू युती हे अशुभच आहे ना. आणि समजा शुभ राशीमध्ये असेल, समजा धनु राशीत, मीन राशीत, तर डिपेंड आहे, पत्रिकेवर अवलंबून असतं. प्रत्येक वेळी शुभाशुभ म्हणत असताना आपल्याला काही त्याच्यामध्ये गोष्टी बघाव्या लागतात. जसं आता आपण षष्ठातील राहू शुक्र युती ही इंदिरा गांधींच्या पत्रिकेमध्ये समोर तुम्हाला दिसते बघा. षष्ठ हा. स्थानामध्ये राहू शुक्र युती. आता हो. षष्ठ स्थानातल्या राहू शुक्र युतीमुळे काय झालं, शुक्रानं राहूचा जो वैवाहिक जीवनामधला जो त्यांचा भाग आहे तो नष्ट केला षष्ठातील राहू शुक्र युतीमुळे. तेव्हा वैवाहिक जीवनामध्ये एकतर त्या ज्या, त्यांचं गांधी हे आडनाव नाहीच आहे, ते पंडित नेहरूंच्या मुलगी मुलगी असल्यामुळे त्यांचं आडनाव वेगळं, लग्न हो. केलेल्या व्यक्तीचं नाव हे वेगळं आहे आणि त्यांनी स्वतःला नाव वेगळं लावलं. याचं कारण तुम्हाला सर्वांना माहिती आहे, त्यांचे पती कोण होते, त्यांनी हे स्वतःला हो. नाव का लावून घेतलं आणि त्यांनी वैवाहिक जीवनामध्ये त्यांचं वैवाहिक जीवन कसं तणावपूर्ण होतं. आता या षष्ठातल्या राहू शुक्र युतीने काय केलं, धनु राशीमध्ये म्हणजे शत्रू राशीमध्ये ही युती झाली. राहूचा पण गुरुशत्रू आहे आणि शुक्राचा पण गुरुशत्रू आहे. त्यामुळं राहू हा अंगरक्षकांचा कारक आहे. राहू हा तुमच्या जे सिक्युरिटी गार्ड असतात आपले, किंवा बॉक्सर म्हणतो आपल्याबरोबर, बॉडीगार्ड जे असतात त्याचा कारक आहे. तर बॉडीगार्ड, दोन्ही बॉडीगार्डनी घात केला आणि त्यांना एका अर्ली इन द मॉर्निंग जवळून त्यांना इतके गोळ्या मारल्या गेल्या की त्यांच्या शरीराची पूर्ण चाळणी झाली. तर षष्ठातील राहू हा कुठल्या राशीमध्ये आहे, कोणाबरोबर बसलेला आहे, याच्यानुसार त्याची फळं अशुभ किंवा शुभही मिळणं त्या दृष्टीने आपल्याला बघावं लागतं. आता सर दुसरे, एकटा राहू हा बघूया 2 मिनिट, आता हे क्लिअर करतो. तुम्ही आता हे सर, मला एक विचारायचंय. थांबा जरा 2 मिनिटं. मी आता काही कुंडल्या आधी क्लिअर करतो. आता हीच राहू शुक्र युती वसंतदादा पाटील जे महाराष्ट्राचे 4 वेळा मुख्यमंत्री राहिले त्यांच्या कुंडलीमध्ये आहे. पण ती पराक्रम स्थानात असल्यामुळं राहू शुक्र युतीचा त्यांच्याकडून काही पराक्रम झाले. तुम्हाला माहिती आहे की त्यांचे
काही अफेअर्स म्हणा किंवा त्यांच्या वैवाहिक जीवनामधले जे ताणतणाव होते, हे राहू शुक्र युतीमुळं त्यांच्या पत्रिकेमध्ये आपल्याला दिसतात. की शुक्र हा राहू बरोबर, त्या राहूला त्यांनी फ्लरिश केलं तिथं, शुक्राची ताकद वाढवली आणि पराक्रम स्थानात गेल्यामुळं राहूनं त्यांना कुशल संघटक, काँग्रेसचा प्रचंड पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्यांनी प्रचार प्रसार केला, स्वतःचा एक गट निर्माण केला. प्रचंड त्यांना विरोध त्या काळामध्ये होता, तरी सुद्धा आमदार, खासदार, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि सांगली जिल्ह्याचं भूषण असे वसंतदादा पाटलांचा हा जो तृतीय स्थानातील राहू आहे, त्यांना जो षष्ठातील राहू शुक्र युती मी तुम्हाला सांगितली मगाशी इंदिरा गांधींच्या पत्रिकेमध्ये, आणि इथं वसंतदादांच्या पत्रिकेमध्ये तृतीय स्थानातील राहू शुक्र युती दोन्ही धनुराशीतच झालेली आहे, पण त्याची फळं वेगवेगळी मिळालीत. लक्षात ठेवा, म्हणजे स्थानानुसार त्या ग्रहांची जी युती आहे त्याची फळं ही वेगवेगळी मिळालेली आपल्याला दिसतात. नेक्स्ट. जोशी विचारा, तुमचा शिल्पा मॅडम काय प्रश्न आहे? सर, तर मला हे विचारायचं होतं की रवी आणि राहू युती म्हणजे आपण लग्न स्थानामध्ये जेव्हा लग्न कुंडलीत पाहतो तेव्हा रवी राहू युती, जसं तुम्ही म्हणला की रवीमुळे किंवा रवीच्या हार्श फळे मिळतात, पण जे कुंडली जेव्हा आपण डिटेल बघायला जातो किंवा नवमांशात पाहिली किंवा केपी मध्ये पाहिली तर ग्रहांची पोझिशन त्यावेळेला चेंज होते. मग अशा वेळेला राहू रवी एकत्र नाहीयेत किंवा मागे पुढे होतात, मग तेव्हा तेव्हा रवी राहू कसा परिणाम करेल मग? तर पहिली गोष्ट, तुम्ही कुंडल्या खूप अभ्यासल्या पाहिजेत. राहू हा 18 महिने एका राशीमध्ये असतो, त्यामुळे त्याला अंशात्मक युती करायची काही गरज नाहीये. राहू हा अंशात्मक, ज्यांना अगदी अंशात्मक कुंडल्या बघायच्या आहेत त्यांनी ह्यांच्यासाठी हे लेक्चर नाहीच आहे, कारण हे आपण ठोकळा कुंडल्या बघतोय, आपण राहूकेतूचे परिणाम बघतोय. आपण शनी, राहू, केतू हे 3 ग्रह हे अत्यंत संथ पद्धतीने भ्रमण करतात, म्हणजे जे एका राशीमध्ये 1.5 वर्ष राहतात, त्यांच्या सानिध्यामध्ये जरी एखादा ग्रह गेला, म्हणजे राशी युती जरी झाली तरी त्याची फळं आपल्याला अशुभ मिळतातच. मग ती शुभाशुभ बघण्यासाठी आपल्याला त्याची नवमांश कुंडली, त्याचे अंश वगैरे हा नंतरचा पार्ट झाला, पण ठोकळ पानानं तुम्ही जर बघताय, मी आतापर्यंत तुम्हाला एक 15-20 कुंडल्या दाखवला, त्या कुंडल्यांमध्ये लग्न कुंडलीमध्ये सुद्धा तुम्हाला अंशात्मक फळं न बघता सुद्धा त्याची फळं मिळालेली आढळत आहेत. जसं आता वसंतदादांच्या पत्रिकेमध्ये राहू 9 अंशावर आहे आणि शुक्र 14 अंशावर आहे, तर त्यांच्या पत्रिकेमध्ये अंशात्मक राहू शुक्र युती आहे, आता त्याची फळं त्यांना मिळणारच. इंदिरा गांधीजींच्या पत्रिकेमध्ये सुद्धा राहू 9 अंशावर आणि शुक्र 21 अंशावर आहे, म्हणजे ते एकमेकांपासून खूप लांब आहेत, तरी सुद्धा त्यांना अशुभ फळं तिथे मिळालेली आहेत राहू शुक्राची. म्हणजे इथं कुंडलीमध्ये अंशात्मक युती झाली काय किंवा न झाली काय, राहू, केतू, शनी हे ग्रह स्थानानुसार फळंही देतच असतात. आता शनी हा वसंतदादांच्या पत्रिकेमध्ये कर्क राशीमध्ये 21 अंशावर आहे. 21 अंशावर म्हणजे कुठल्या नवमांशी असेल, कोण सांगू शकेल? धनु नवमांशी आहे, आणि तो धनु नवमांशी असल्यामुळं कोदंड शनी झाला. आता तिथं त्यांना ती मुख्यमंत्री म्हणून जी शनीची फळं मिळाली पाहिजे ती त्या शनीनं, धनुराशीतल्या शनीनं त्यांना दिलेली. हा नवमांश विचार आपल्याला कधी करायचा आहे, जेव्हा आपण एखाद्या कुंडलीचं भाकित करतो, मग तेव्हा दशा, गोचर, निर्णायक काही गोष्टींचा विचार करायचा आहे. इथं आपण राहू केतूची मोगमात फळं बघतोय, म्हणजे स्थूल मानानं फळं बघतोय, त्यामुळे इथं आपल्याला एवढे डिटेल बघायची गरज नाही. तर ही एक कुंडली कमांडर नानावटी म्हणून होते, यांच्या जीवनावर अनेक पिक्चर निघाले, बॉलिवूडमध्ये 3 ते 4 पिक्चर निघाले. तर हे नौदलामध्ये अत्यंत खूप मोठ्या पोस्टवर होते. त्यांच्या तृतीय स्थानामध्ये शनी राहू युती बघ. आता त्यांच्या कुंडलीमध्ये राहू 14 अंशावर आणि गुरु 18 अंशावर आहे, 4 अंशाचा फक्त फरक आहे. तर यांनी
जेव्हा त्यांच्या शिपवरून घरी आले तेव्हा त्यांना असं कळलं की आपल्या एका पत्नीचं, जिला 2 मुलं आहेत, तिचं एका व्यक्तीशी, गुजराती व्यक्तीशी अफेअर आहे. आणि हे कळल्यानंतर त्यांनी अत्यंत शांत डोक्यानं आपल्या पत्नीला आणि मुलांना एका इंग्लिश पिक्चरला घेऊन गेले बघायला. त्यांना तिथं टॉकीजमध्ये सोडलं आणि त्या गुजराती माणसाला भेटायला गेले. त्याच्या ऑफिसमध्ये गेले, तो नव्हता. त्याच्या घरी गेले, त्याला विचारलं की माझ्या बायकोचा आणि मुलांचा तू स्वीकार करणार आहेस का, तर तू त्यांच्याबरोबर राहा. त्यानं नाही उत्तर दिल्यावर त्यांनी 3 गोळ्या त्याला मारल्या आणि संपवून टाकलं त्या व्यक्तीला. मग सुप्रीम कोर्ट, हायकोर्ट याच्यामध्ये यांच्या केस गेल्या आणि यांना सरकारनी, म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राने यांची केस गव्हर्नरकडे दिली आणि त्याच्या गव्हर्नरनी यांना शिक्षेमध्ये जी सूट द्यायला पाहिजे ती दिलेली आहे. अशी एक वेगळी पत्रिका या व्यक्तीची आहे. तर अत्यंत जीवनामध्ये नाट्यमय घटना घडल्या. कशामुळे घडल्या, तर गुरु राहू अंशात्मक युती पराक्रम स्थानामध्ये. म्हणजे राहून पराक्रम करायला लावला, पण कुठला पराक्रम, तर विचित्र पराक्रम. काय पराक्रम झाला, तर सप्तमाशी संबंधित. का, तर इथं सप्तमेश शनी आहे. सप्तमेश शनी राहुयुक्त आणि तिथं षष्ठेश गुरु बसलेला आहे. म्हणजे प्रत्येक कुंडली वेगळी आहे. जे कोणी आता असं विचारतायत ना फोनवर, आपल्या सेमिनारमध्ये, की लग्नी राहू असेल तर काय होईल, अष्टमात असेल तर काय होईल, सप्तमात असेल, प्रत्येक कुंडलीची फळं वेगळी आहेत. प्रत्येक कुंडलीमध्ये त्याचे रिझल्ट तुम्हाला वेगवेगळे बघायला मिळतील. इथं राहू गुरु हा अंशात्मक योग झालेला आहे. गुरु 18 अंशावर आणि राहू 14 अंशावर दिसतोय तुम्हाला. हा अंशात्मक योग या कुंडलीला कलाटणी देणार आहे. येते लक्षामध्ये. विचार साहेबभाई मॅडम, तुमचा काय प्रश्न आहे? हात कुणी रेज केलाय, हँड रेज केलेला आहे? हा, विचारा, प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. हा, हा सर, माझे 2 प्रश्न आहेत. आपला नियम जसं शिकलोय आपण की उपचय स्थानामध्ये राहू केतू चांगली फळं देतात. पण आपण मगापासून असं बघत आलोय की षष्ठामध्ये राहूची फळं किंवा केतूची फळं फार काही चांगली आपल्याला अनुभवता येत नाहीयेत. मग तिथं तो कसा विचार करायचा? आणि दुसरा प्रश्न असा आहे की राहू आणि केतू कुणाचा ड्रायव्हर आणि कंडक्टर 7 आणि 4 असे असतील, 4 आणि 7 असं दोन्हीही, तर त्या बाबतीत विचार कसा होईल? पहिली गोष्ट की उपचय स्थानामध्ये म्हणजे 3, 6, 10 अकरामध्ये पापग्रह हे शुभ फल देतात, असं आपण एक सांगितले आहे. अनुपचय स्थानामध्ये शुभग्रह फुलं चांगली देतात, असा एक सामान्य नियम आहे ज्योतिषशास्त्रामधला. आता उपचय स्थान कुठली, तर तृतीय स्थान, षष्ठ स्थान, दशम स्थान आणि लाभस्थान. आणि राहिलेली जी आहे ती अनुपचय स्थान आहेत. पण हा नियम प्रत्येक वेळी लागू होत नाही. जसं षष्ठामध्ये शनी हा तुम्हाला पचन मंदावेल किंवा तुमचं अपचनाचा त्रास देईल, ब्लोटिंग ऑफ स्टमक वगैरे होईल. तर तो कुठल्या राशीत आहे, तो मकरेत असेल तर चांगली फळं देईल, कर्क राशीत असेल तर तो तुम्हाला पाण्याशी संबंधित इन्फेक्शन देईल, जलाशी संबंधित प्रॉब्लेम देईल. दुसरा महत्वाची गोष्ट, 4 आणि 7 जर ड्रायव्हर कंडक्टर असतील तर ते अत्यंत शुभ आहे. 4 आणि 7 हे कॉम्बिनेशन राहू केतूचं आहे आणि ज्या ठिकाणी 4-7 कॉम्बिनेशन असतं ती लोक बॅलन्स असतात. कारण मागाशीच आपण बघितलं की राहू म्हणजे भोग आहे आणि केतू म्हणजे मोक्ष आहे. तर 4 अँड 7 ची लोक जी असतात ती आपल्या जीवनामध्ये एका ठराविक काळानंतर संतुलन निर्माण करतात. तर संतुलनासाठी अत्यंत उपयुक्त असं ड्रायव्हर 4 आणि 7 हे कॉम्बिनेशन आहे. थँक्यू सर. पाकिस्तानचे त्यापूर्वीचे जे राजकारणातील अत्यंत यशस्वी असे बेनझीर भुट्टोचे वडील यांना पाकिस्तानी सरकारनंच फाशी दिली. त्या पाकिस्तानी सरकारनं फाशी देण्याचं जे कारण होतं की त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला लावला, त्यांना अनेक दिवस बंधन योगात ठेवलं. जसं आता इम्रान खानला बंधन योगामध्ये ठेवलेलं आहे, त्याची दृष्टी गेलेली आहे 80% तरी त्याचे हाल चालले आहेत, तेच सेम. आणि नंतर त्यांच्यावर राजद्रोहाचा खटला चालवून त्यांना फाशी देण्यात आली. यांच्या कुंडलीमध्ये जर तुम्ही बघितलं तर षष्ठ स्थानामध्ये शनी, केतू, मंगळ. मंगळ 27 अंशावर
शनी 21 अंशावर आणि केतू 25 अंशावर. म्हणजे केतू आणि मंगळाचा अंशात्मक योग षष्ठ स्थानामध्ये षष्ठे षष्ठात असून सुद्धा शुभ फलदायी झाला नाही. कारण शनी केतू मंगळ वृश्चिक राशीमध्ये, मी मगाशी सांगितलं की कालपुरुषाच्या कुंडलीमध्ये अष्टम स्थानावर केतूचा प्रभाव आहे आणि अष्टम स्थानातच केतू आहे, म्हणजे वृश्चिक राशीत केतू आहे आणि तिथंच मंगळ आहे, तिथंच शनी आहे, तिथंच शुक्र आहे आणि व्ययात चंद्र राहू. तर व्ययातील चंद्रकेतू हे इरिस्पेक्टिव्ह ऑफ साईन अशुभ फल देताना आपल्याला दिसतात. मगाशी पण आपण एक केतूचं उदाहरण बघितलं, षष्ठातील केतू, षष्ठातील राहू. तर इथं आपल्याला तो पापग्रह आहे आणि तो आपल्याला उपचय स्थानामध्ये चांगली फळं देईल या गैरसमजामध्ये राहू नका. ज्यांच्या कुंडलीमध्ये 6 आणि 12 स्थानामध्ये राहू केतू आहेत किंवा द्वितीय आणि अष्टम स्थानामध्ये राहू केतू आहेत, त्यांनी आजपासून चॅरिटी करायला सुरुवात करा. आपण समाजाचं काहीतरी देणं आहे. 100 रुपये तुमच्याकडून घेऊन आमचं 2 लाखाचं टार्गेट काय अचीव्ह होणार नाहीये, पण तुमच्यामधली चॅरिटी बाहेर काढण्याचं काम मला आज राहू केतूने एक प्रेरणा दिली की या लोकांना चॅरिटी करायला शिकवा. तुम्ही सर्वजण कुठं ना कुठेतरी खूप मोठ्या प्रमाणामध्ये देणग्या देत असणार, चॅरिटी करत असणार, पण आजचा विषयच आपल्याला हा धरून असल्यामुळं आपण आध्यात्मिक प्रवास जेव्हा सुरू करतो तेव्हा राहू केतू हे आपल्याला 50% त्रास देणं कमी करतात. आणि तुम्ही बघा, हा हिटलर असू दे किंवा जुल्फालिकार भुट्टो असू दे, बेनझीर भुट्टो असू दे, पंतप्रधान इंदिरा गांधी असू दे, किंवा अजून आपण एक अशुभ उदाहरण बघितलं मगाचं, हिटलरचं बघितलं. ही सर्व लोक स्पिरिच्युअल नव्हती, आध्यात्मिक नव्हती आणि त्यांच्या कुंडल्यांमध्ये राहू केतूने तुम्हाला अशुभ फलं दिलेली तुम्हाला दिसली. जसं हेडगेवारांच्या पत्रिकेमध्ये लग्नी गुरुकेतू होते, तर लग्नी गुरुकेतू आणि सप्तमात राहू हा घटस्फोट देतो असं काही नाहीये. तो जरी एक वैराग्य योग असला तरी संतुलन तुम्हाला मिळू शकतं. निसर्गाची सेवा करा. केतूचा दोष कमी करण्यासाठी प्राण्यांची सेवा करा, पक्ष्यांची सेवा करा, स्ट्रीट डॉगची सेवा करा, गायीची सेवा करा, पक्ष्यांना खायला घाला. जे जे निसर्गामध्ये तुम्हाला दिसतंय, झाडांना पाणी द्या, झाडं लावा. जो तुमची जमीन जर पडून असेल तर त्या जमिनीवर नुसतं जंगल उगवा, तुम्हाला जीवनामध्ये प्रचंड फायदा झालेला दिसेल. कारण निसर्गाचे कारक आहेत हे ग्रह. राहूसाठी सुद्धा रीलमध्ये तुम्ही बघता, राहूसाठी हा उपाय करा, राहूसाठी तो, त्याच्या नादाला लागू नका. राहूसाठी साधना करा, उपासना करा, रोज अर्धा तास सकाळी, रोज अर्धा तास संध्याकाळी मेडिटेशन करा. केतू हा तुम्हाला उच्च पातळीचं मेडिटेशन देतो, म्हणजे 1-1 तास, 1.5 तास तुमचं ध्यान लागू शकतं, एवढी ताकद आहे केतूकडं. तर तो जर तुमच्या 6व्या आणि 8व्या स्थानामध्ये, द्वितीय आणि व्यय स्थानामध्ये असेल तर घाबरून जाऊ नका. या लेक्चरपासून उद्यापासून साधनेला सुरुवात करा, चॅरिटी करा. 100 रुपये मिळवले त्यातले 10 रुपये चांगल्या कामासाठी खर्च करा आणि प्रत्यक्ष चॅरिटी करा. कुठल्या तरी मंदिरात जाऊन दान करू नका. तिरुपती मंदिराला दिले आणि मग तिथल्या पुजाऱ्यांनीच पैसे खाल्ले, असं होऊ शकतं. त्यापेक्षा प्रत्यक्ष चॅरिटी करा. घराच्या बाहेर कुत्रं बसलेलं आहे, त्याला रोज दूध आणि चपाती द्या. केतूचा सगळ्यात सोपा उपाय आहे केतूचा दोष घालवायचा. तुम्हाला आजूबाजूची लोक नावं ठेवतील, अरे काय यांनी बघा कुत्र्यांना खायला घालतात आणि कुत्रे आमच्या अंगावर येतात. ते सहन करा थोडंसं, पण पक्ष्यांना खायला घाला, पक्ष्यांसाठी चारा ठेवा, पाणी ठेवा. केतू हा ग्रह आणि राहू हा ग्रह नैसर्गिक ऍक्सिस आहे आणि निसर्गाच्या जवळ तुम्ही जेवढे जाल तेवढे राहू केतू तुम्हाला शुभ फल देताना आढळतील. माझ्यासाठी कुणी काय केलंय यापेक्षा मी लोकांसाठी काय करतो याची जाणीव ज्या दिवशी तुम्हाला होती त्या दिवशी तुम्हाला राहू केतूची अशुभ फलं मिळायची बंद होतात. केतूकडं निस्वार्थ बुद्धी आहे, निस्सीम आणि निस्वार्थी काम करायची त्याची वृत्ती आहे आणि त्यामुळे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करत असताना पैशाच्या अपेक्षेनं करत नाही तेव्हा तुम्हाला केतू हा अत्यंत फलदायी ग्रह होतो. कुंडलीमधला केतू हा एकदम चेंज होतो तुमच्या, कारण तुमचं कर्म चेंज होतं. म्हणजे मी 100 रुपये भरल्यानंतर मला काय मिळणार या अपेक्षेनं न येता
आपण आज 100 रुपये देऊन बघून लेक्चरमध्ये काय मिळते बघू, या भावनेनं जेव्हा तुम्ही कनेक्ट होता, तीच भावना तुमची चॅरिटीमध्ये जर असेल तर राहू केतू हे तुम्हाला फलदायी होऊ शकतात. राहूसाठी शिवाची उपासना अत्यंत महत्वाची आहे, कारण राहू म्हणजे धड आहे आणि तो शंकरांच्या कडं आणि आणखी काही पौराणिक कथांमध्ये तो शंकरांच्या पायाशी नतमस्तक झालेले दाखलेत आपल्याकडं. त्याच्यानंतर आपण जर वेळ राहिला तर पुढच्या भागामध्ये त्या कथा पण बघू. तर शंकराच्या मंदिरामध्ये डोकं टेकवून रोज नमस्कार जर तुम्ही केला तर राहूची पीडा कमी होती. तेच केतूसाठी जर तुम्ही चंडीची उपासना, दुर्गेची उपासना, देवीची उपासना, गणपतीची उपासना या दोनपैकी एक उपासना केली तर केतूची पीडा कमी होती. पण त्याचबरोबरीने चॅरिटीही करणं गरजेचं आहे. कुठलं तरी एक मिशन घ्या. माझ्याकडे एक आमच्या मागच्या वर्षीच्या वास्तूच्या बॅचची एक विद्यार्थिनी आलेली, आज ती आली आहे का नाही मला माहित नाही. पुण्यामध्ये ती एका एरियामध्ये राहते, तिच्या मागे डोंगर आहे, त्या डोंगरावर खूप कुत्री आहेत. तर ती रोज स्ट्रीट डॉगना 10 ते 12 स्ट्रीट डॉगना रोज फिडिंग करते, रोज स्वतःच्या पैशाने. म्हणजे काही म्हणतील म्हणली 400-500 रुपये तरी खर्च माझा रोज होत असेल, एवढं ती त्याच्यामध्ये एक चांगलं काम करते आणि स्वतः करते. असं काही नाही की माणसाला सांगितलंय आणि तू करून ये. तर राहूसाठी शिव उपासना, केतूसाठी दुर्गा आणि गणेशाची उपासना ही लाभदायक ठरते आपल्याला. लालकृष्ण अडवाणींच्या पत्रिकेमध्ये अशाच प्रकारची शनी केतू युती व्ययस्थानामध्ये झालेली आहे. आता खरं तर तुम्ही बघितलं तर आजचं भारतीय जनता पक्षाचे जे सरकार आलेलं आहे हे ह्याचे मुख्य आधारस्तंभ हे लालकृष्ण अडवाणी आहेत. पण व्ययातल्या शनी केतूमुळं त्यांना त्याचं क्रेडिट घेता आलं नाही. आणि इथं शनी केतू अंशात्मक युती नाही तरी सुद्धा त्यांना त्याची अशुभ फलं मिळालेली आहेत. की जर भारताचे ते पण उपपंतप्रधान राहिलेत, गृहमंत्री राहिलेले आहेत, पण प्रमुख नेते राहिले, भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष राहिलेले आहेत. राजकारणामध्ये त्यांना तशी संधी चांगल्या येत गेल्या. पण व्ययातील शनिकेतूमुळे पंतप्रधान रेसची उमेदवार असून सुद्धा त्या काळामध्ये अटल बिहारी वाजपेयी हे पंतप्रधान झाले. तर व्ययस्थानामधला केतू आणि रथयात्रा त्यांनी जी काढली आणि राम मंदिरासाठी जिथे फिरले त्याच्यातून केतूनी त्यांना धार्मिक कार्य केल्यामुळं झिरो पासून हिरो बनवण्याचं काम या राहू केतूनं केलं. म्हणजे एकेकाळी त्या लालकृष्ण अडवाणींचं लेक्चर ऐकण्यासाठी मी कराडमध्ये जे मंडई आहे त्या मंडईमध्ये एक जनता व्यासपीठ आहे, तिथं आम्ही 300-350 लोक होतो अडवाणींचं लेक्चर ऐकायला रथयात्रेच्या आधी. असामान्य असा काही नेता नव्हता. पण जशी त्यांनी रथयात्रा सुरू केली, रामासाठी काही त्यांनी करायला सुरुवात केला, आध्यात्मिक बॅकग्राऊंड त्यांनी घेतला आणि त्यानंतर ते प्रचंड मोठ्या प्रमाणामध्ये स्वतःला आणि पक्षाला यश मिळवून दिलं. तर हे आध्यात्मिक कॉन्ट्रीब्युशन तुमचं खूप महत्वाचं आहे आणि त्यामुळे राहू केतूला घाबरून जाऊ नका. आता ह्या एक असामान्य नेता आहे की जो तुम्ही बघताय की आज कुठलाही प्रश्न कोर्टातून किंवा जेलमधून, कोर्टातून किंवा प्रशासनाकडून जेव्हा मिटत नाही तेव्हा ते मनसे ते प्रश्न सोडवायचा प्रयत्न करते. तर ही जी एक वैचारिक वारसा त्यांनी जो महाराष्ट्रातल्या मुलांना दिला, पण शनी राहू युतीमुळं त्यांच्या जीवनामध्ये त्यांना यश तेवढं मिळालं नाही. जे अपेक्षित यश त्यांना पाहिजे ते शनी राहू युतीमुळे मिळालं नाही. कारण शनी हा पंचम स्थानामध्ये गुरुच्या राशीमध्ये आणि गुरु दशम स्थानामध्ये, त्यामुळे त्यांना सत्तेवर बसता आलं नाही, कुठलं पद भूषवता आलं नाही आणि सत्तेची लालसा पण त्यांनी कधी ठेवली नाही. तर कुंडलीमध्ये शनी राहू हा एक अशुभ योग आहे. इथं शनी 29 अंशावर आणि राहू 21 अंशावर, युती नाहीये तरी पण राज ठाकरेंची कारकीर्द शापित असल्यासारखी आहे. आता त्यांचं वय जवळजवळ 60च्या आसपास आलंय, म्हणजे 2 वर्ष राहिलीत अजून. आणि त्यांच्या पक्षाला गेले 10 वर्ष झाले एकही आमदार नाहीये, खासदार नाहीये, अशी वाईट अवस्था. तर शनी राहू हा शाप पण आहे. पराशरीमध्ये शनी राहू हा प्रेत शाप सांगितलेला आहे. तर अशा प्रकारचे शाप योग तयार होतात जेव्हा तुम्ही देव मानत नाही, धर्म मानत नाही, जेव्हा त्यांनी
काही काळामध्ये हिंदुत्व अंगीकारलेलं तेव्हा त्यांना प्रचंड प्रसिद्धी मिळाली. आता परत ते देवतांवर टीका करणं, हिंदू धर्मावर टीका करणं, अशा प्रकारचे काही, तर ते त्यांनी सोडून जर ईश्वरीय कार्य जे त्यांचं चालू आहे, लोकांच्या समस्या सोडवणं, तर आपण बघतो की एवढं होऊन सुद्धा मनसे पक्ष संपत नाहीये. का? तर त्यांनी जे नेते तयार केले, जे कार्यकर्ते तयार केले, तेच लोकांच्या समस्या सॉल्व्ह करतात. तर त्या राहू केतूची अनिष्ट फळं तिथं मिळत नाहीत. आता यामधला न्यूमरोलॉजीचा जो पार्ट आहे तो आज आपण घ्यायला नको. मला असं वाटतंय तो एका दुसऱ्या भागामध्ये आपण घेऊ. ज्यांनी आज रजिस्ट्रेशन केलेलं आहे ते सगळ्यांची नावं आम्ही बऱ्यापैकी नोंद करून घेतलेली आहेत. उद्याच्याला आपण आम्ही, ज्याने आज उशिरा खूप पैसे भरले ऑफिस बंद झाल्यानंतर, खरं तर त्यांचं रेकॉर्ड मेंटेन नाही आहे, ते आम्ही उद्याच्याला ऑफिस उघडलं की ते सगळ्यांची नावं घेऊन त्या सर्वांना परत आम्ही इन्व्हाइट करतो. आणि त्याच्यातली न्यूमरॉलॉजी ही आपण पुढच्या काही लेक्चर्समध्ये शिकण्याचा प्रयत्न त्यामध्ये करूया. आज आपण इथं थांबणार आहोत. काही शंका तुमच्या घेणार आहे. तत्पूर्वी अशाच प्रकारची काही लेक्चर्स आपण फ्री घेत असतो. विशेषतः कुंडली, न्यूमरॉलॉजी आणि वास्तूच्या माध्यमातून आपण तुमच्याशी कनेक्ट व्हायचा प्रयत्न करत असतो. वेळोवेळी तुम्हाला ती कळवली जातील. त्यासाठी लिंक जी असते ती आम्ही सर्वांना ओपन देत नाही. जे रिक्वेस्ट करतील त्यांना ती देतो. म्हणजे इंटेन्शन हेच असतं की तुमच्या लक्षात राहावं म्हणून. जर कोणाच्या शंका असतील तर विचारा, अन्यथा मग आपण प्रार्थना करून थांबवू आणि भाग 2 लवकरच आपण नेक्स्ट वीक मध्ये घेण्याचा प्रयत्न करूया. हा, पंचमातील चंद्रकेतू युती स्टडीमध्ये एकाग्रता देते की स्टडी पासून डिटॅच करते? कोणी विचारला प्रश्न? मी मी विचारलाय, शिल्पा जोशी बोलते. काय प्रश्न आहे? तर पंचम स्थानामध्ये चंद्र आणि केतू असेल तर आता पंचम स्थान एज्युकेशनचं स्थान आहे ना, म्हणजे शिक्षणाचं. तर आणि केतू कसं डीप मध्ये पण घेऊन जातो किंवा डीप थिंकिंग करायला लावतो. तर मग तो एज्युकेशन मध्ये जर असेल तर मग तो स्टडी मध्ये डीपली जाईल की त्याला डिटॅचच करेल स्टडी पासून, म्हणजे कसा परिणाम करेल? कोण उत्तर दिली या प्रश्नाचं? आतापर्यंत आपण 1.5 तासात काय शिकलो ते बघूया कोण देऊ शकते उत्तर. 2 गोष्टी याच्यामध्ये महत्वाच्या आहेत. कोण सांगते बघूया? शैक्षणिक दृष्ट्या अगोदर तरी तो थोडंसं अपयश देऊन नंतर यशस्वी करेल जास्त. अच्छा, बर. अजून? तो कुठल्या राशीत आहे, कुठल्या नक्षत्रात आहे, युती योग आहे का? येस, हे महत्वाचं आहे. चंद्रकेतू युती ही कुठल्या राशीमध्ये होती याला पण खूप महत्व आहे. आणि त्याचा डिस्पॉझिटर प्लॅनेट कुठं गेलेला आहे. आणि मग 2 नंबरला त्याच्या घरामधलं वातावरण जर आध्यात्मिक असेल किंवा तो जर चॅरिटी करत असेल किंवा काही मेडिटेशन किंवा रोज साधना, जप, ध्यानधारणा करत असेल तर त्या चंद्रकेतूचे परिणाम हे तुम्हाला चांगले झालेले दिसतील. जसं तुम्ही JRD टाटांच्या पत्रिकेमध्ये बघितलं की दशम स्थानामध्ये केतू चंद्र युती आहे. विचार अत्यंत चांगले की या देशासाठी, या मातृभूमीसाठी काय, पर्शिया मधून आलेली ही लोक आहेत. पर्शिया म्हणजे आत्ताचा इराण, आपलं गाव, आपलं देश सगळं सोडून आलेले आहेत. पण ज्या मातीनं आपल्याला जवळ केलं, ज्या देशानं आपल्याला आसरा दिला, त्याच्यासाठी काहीतरी करायचं आहे या भावनेनं हे टाटा कुटुंब आत्ताचे सुद्धा जे त्यांची जे काही बॉडी आहे. तर लक्षात ठेव, राहू केतू हे लिगसीचे आणि तुम्ही जी विचारधारा, जे वारसा घेऊन आलेला आहे त्याचे पण कारक आहेत. कारण केतू हा तुमच्या, राहू हा आजोबांचा कारक आहे, तर केतू हा तुमच्या पुत्रांचा कारक आहे. म्हणजे आईचे आजोबा, वडिलांचे आजोबा हे राहूवरून, केतूवरून सुद्धा आपण पाहतो. केतू हा संततीचा कारक आहे, लिगसीचा कारक आहे. तर तुम्ही ज्या कुटुंबात जन्माला आला आहात, जसं तुम्ही आता वैष्णव आहात आणि तुम्ही मांसाहार करताय, तुम्ही नको असलेल्या गोष्टी करताय, तर तुम्हाला राहू केतूचा त्रास हा होणार.
तुमच्या लिगसी तुम्हाला ज्या कुटुंबानं दिलेल्या आहेत त्या जर तुम्ही पाळल्या नाहीत तर राहू केतू हे तुम्हाला त्रास देऊ शकतात. तर तो साधना काय करतोय मुलगा, त्याची उपासना काय आहे का, तर 3 महिन्यामध्ये मॅक्सिमम 90 दिवसात त्याला रिझल्ट साधनेचे मिळायला सुरुवात होतात. ठीक आहे विवेकजी, तुमचा काय प्रश्न आहे? माईक म्यूट आहे तुमचा. ERD टायटनवरनं बुध आणि राहू त्यांचं एकत्र आहे, पण मध्यंतरी ती जी फिल्म पाहिली त्याच्यात एक लक्षात आलं की त्यांचं प्रिंटिंगचा व्यवसाय, म्हणजे बुध हा प्रिंटिंग पण देतो, म्हणजे संबंधित असतो, पण तो तेवढा चालला नाही. नाही, बुध राहू युती ही चतुर्थ स्थानामध्ये व्यवसायासाठी विचार केला तर चतुर्थ हे घरी बसण्याचं स्थान आहे, म्हणजे ते त्या व्यवसायाला चांगलं नाहीये. दुसरी गोष्ट, प्रिंटिंग व्यवसाय हे त्या काळातला जो आहे तो शनीच्या प्रभावाखाली होता. शनी हा प्रिंटिंगचा कारक होता. त्यावेळी जे ऑफसेट प्रिंटिंग वगैरे व्हायचं, आजकाल हे तर डिजिटल मीडिया वगैरे आल्यामुळे राहू आणि शुक्राचा प्रभाव प्रिंटिंग मीडियावर खूप आहे, पण त्या काळामध्ये शनीचा प्रभाव होता. आणि तुम्ही जो म्हणताय तसं बुध राहू ही बुद्धीसाठी तो योग चांगला आहे, पण चतुर्थातील बुध राहू हा कम्युनिकेशनसाठी किंवा प्रिंटिंग मीडियासाठी तो चांगली युती मानली जात नाही. कारण चतुर्थ स्थान ची जेव्हा तुम्हाला दशा सुरू होती तेव्हा तुम्हाला चालू जॉब जाऊ शकतो तुमचा, तुमच्या हातातलं काम जाऊन तुम्ही घरी बसण्याचे योग असतात. ते केंद्रातलं जरी एक स्थान असलं तरी ते तेवढं शुभ नाहीये. पण सर एकटा दशमतला राहू चांगला शुभ फल देत असेल ना? पण नाही, चतुर्थात राहू आहे ना त्याच्या. नाही, समजा दुसरा एखाद्या पत्रिकेत दशमतला राहू हम्म. सिंगल त्या राशीनुसार फळ येईल का तो? कुठल्याही राशीत एकटा. कुठल्या राशीत आहे त्याच्यावर डिपेंड राहील ना तो. दशमतला म्हटल्यावर तो परत केंद्रातच आला ना.